हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण जीएमआर, जीएमडी, त्यानंतर रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचं आपण ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करतो याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्टली आपण जीएमआर आणि जीएमडी हा कन्सेप्ट काय आहे हे दोन कन्सेप्ट आपण काय करूया पहिल्यांदा शिकून घेऊया. फर्स्ट आहे आपल्याकडे जीएमआर. आता जीएमआर म्हणजे काय असतो तर जिओमॅट्रिक मीन रेडियस असतो. आता जीएमआर हा काय तर याचा शॉर्ट फॉर्म आहे, याचा लॉंग फॉर्म काय तर जिओमॅट्रिक मीन रेडियस आहे. आता यालाच आपण काय म्हणतो तर सेल्फ जीएमडी असं म्हणतो. काय म्हणतो? सेल्फ जीएमडी. पण सेल्फ जीएमडी कुणाच्या केसमध्ये म्हणतो तर जो काही बंडल्ड कंडक्टर आहे. कुणाच्या केसमध्ये तर इन केस ऑफ द बंडल्ड कंडक्टर जो काही या ठिकाणचा जीएमआर आहे त्या जीएमआर ला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो तर सेल्फ जीएमडी असं म्हणतो. जीएमआर इज कॅल्क्युलेटेड फॉर द ईच फेज सेपरेटली. याचं कॅल्क्युलेशन आपण प्रत्येक फेज साठी काय करतो सेपरेट कॅल्क्युलेशन करतो. सेल्फ जीएमडी ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन साइज अँड शेप ऑफ द कंडक्टर. म्हणजे जो काही ठिकाणचा सेल्फ जीएमडी आहे और सिंपल आपण म्हणतो जीएमआर हा डिपेंड कशावरती आहे तर फक्त आणि फक्त साइज आणि शेप ऑफ द कंडक्टर. म्हणजे ऍक्च्युली कंडक्टरची रेडियस किती आहे, कंडक्टरचा डायमीटर किती आहे, या दोन गोष्टीवरती ठिकाणी डिपेंड आहे. म्हणजेच ऍक्च्युली जो काही कंडक्टरचा एरिया आहे का त्या एरियावरती या ठिकाणी डिपेंड आहे. याला कंडक्टर दोन कंडक्टर मधलं स्पेसिंग याला काही देणं घेणं नाही आहे. हा फक्त कंडक्टरच्या शेप वरती आणि साइज वरती डिपेंड आहे. म्हणजे याची रेडियस किती असेल. आता रेडियस आणि डायमीटर काय येतं तर रेडियसचाच डबल पार्ट केल्यावर आपल्याला डायमीटर भेटतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी काय तर सेमच आहेत. म्हणजे ऍक्च्युली हा डिपेंड्स आहे कोणावरती तर साइज वरती. जीएमआर इज इंडिपेंडंट ऑफ द स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर. म्हणजे काय स्पेसिंग आहे त्या स्पेसिंगच्या बघा इंडिपेंडंट आहे. म्हणजे हा स्पेसिंग वरती डिपेंड नाही आहे. ही गोष्ट ठिकाणी महत्वाची लक्षात ठेवायची. जीएमआर इज इंडिपेंडंट ऑफ द spacing between the conductor. In the calculation of the capacitance, the inner radius of the conductor is not considered. आता कॅपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशन आपण इनर रेडियसच्या ठिकाणी विचार करत नाहीये. म्हणजे आपण कॅपॅसिटन्ससाठी आपण जो काही ठिकाणी विचार करतो तो कशा विचार करतो तर ऍक्च्युअल जे काही कंडक्टरची रेडियस आहे त्याचा आपण काय करतो विचार करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपण इफेक्टिव्ह रेडियस आहे तर आपण म्हणतो जीएमआर. या जीएमआरच्या ठिकाणी विचार करत नाहीये. Therefore, the self GMD method is used to evaluate inductance only. म्हणजे ऍक्च्युअली जो काही या ठिकाणची सेल्फ जीएमडी असेल. आता सेल्फ जीएमडी आपण कोणाच्या केस मध्ये म्हणतोय तर इन केस ऑफ द बंडल्ड कंडक्टर. कोणते कंडक्टर तर या ठिकाणी बंडल्ड कंडक्टरच्या केस मध्ये आपण जीएमआर लाच काय म्हणतो तर सेल्फ जीएमडी असं म्हणतो. आणि ही सेल्फ जीएमडी ही मेथड आपण फक्त आणि फक्त इंडक्टन्सच्या कॅल्क्युलेशन साठी करतो. कॅपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशन साठी आपण अशा पद्धतीच्या जीएमआरचा और सेल्फ जीएमडीचा विचार करत नाही. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता जिओमॅट्रिक मीन रेडियस म्हणजेच ऍक्च्युअली काय असते तर इफेक्टिव्ह रेडियस असते. आता ही रेडियस ऍक्च्युअल पेक्षा कशी असते तर कमी असते. द ट्रान्समिशन लाईन कंडक्टर हॅव्हिंग ओनली वन कंडक्टर फॉर फेज. काय असतात तर ठिकाणी एका फेज मध्ये काय असेल तर वन कंडक्टर असेल. The GMR is the distance between the center to the circumference that is equal to the radius of the conductor. However, due to the internal flux linkage, it is equal to the काय असेल तर r dash च्या बरोबर असेल. म्हणजे जे काही कंडक्टर आहे त्या कंडक्टर मध्ये ऍक्च्युअली रेडियस म्हणजे काय असते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा कंडक्टर आहे. या कंडक्टरच्या सेंटर पासून याचा सर्कमफरन्सचा काय डिस्टन्स आहे तर आपण म्हणतो काय तर याची रेडियस आहे. पण ड्यू टू द इंटरनल फ्लक्स लिंकेज ही जी काय रेडियस आहे रेडियस कसे होते बघा विच इज इक्वल टू होते आर डॅशच्या बरोबर. कशा बरोबर तर आर डॅशच्या बरोबर. आता आर डॅश म्हणजे काय ठिकाणचं तर इफेक्टिव्ह रेडियस आहे. काय आहे इफेक्टिव्ह रेडियस आहे. इफेक्टिव्ह रेडियस. आणि या इफेक्टिव्ह रेडियसला आपण काय म्हणतो तर जीएमआर असं म्हणतो. काय म्हणतो जीएमआर और समजा म्हणतो जिओमॅट्रिक मीन रेडियस असं म्हणतो. आता ही इफेक्टिव्ह रेडियस आर डॅश जे काय आहे ते काय आहे तर इफेक्टिव्ह रेडियस आर डॅश इज ऑलवेज लेस दॅन द ऍक्च्युअल रेडियस ऑफ द कंडक्टर. ही कशामुळे असते तर ड्यू टू द इंटरनल फ्लक्स लिंकेज. इंटरनल फ्लक्सच्या लिंकेज मुळे ऍक्च्युअल जे काय रेडियस आहे त्या ऍक्च्युअल रेडियस आपल्याला रेडियस काय भेटते तर कमी असते. म्हणजे ऍक्च्युअली आर डॅश इज इक्वल आपला काय असतो तर विच इज इक्वल टू 0.77
88 टाइम्स ऑफ द आर. हा आर काय त्या ठिकाणची ऍक्च्युअल रेडियस आहे आणि हा काय त्या ठिकाणचा एक फॅक्टर आहे. म्हणजे ऍक्च्युअल रेडियस आपण या फॅक्टरने मल्टिप्लाय केला तर आपल्याला इफेक्टिव्ह रेडियस भेटते आणि याला आपण सिम्पली काय म्हणतो तर जीएमआर असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण सिम्पली तर जीएमआर असं म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी हा ऍक्च्युअल रेडियस आहे आर. आता जीएमआर विच इज इक्वल टू काय तर आर डॅश विच इज इक्वल टू 0.7788 टाइम्स ऑफ द आर which is equal to आपण लिहितो e to the power minus 1/4 times of the r which is equal to e to the power minus 0.25 times of the r. याला आपण काय करतो अशा पद्धतीने काय करतो याला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. वेर या ठिकाणी जो काय r आहे तो r काय बघा तर या ठिकाणचा हा जो काय r आहे तो r आहे आपल्याकडे ऍक्च्युअल रेडियस. कोणते आहे तर ऍक्च्युअल रेडियस आहे. गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. इट इज ऑल्सो नोन ऍज अ सेल्फ जीएमडी. याला आपण काय म्हणतो तर सेल्फ जीएमडी असं म्हणतो. जीएमआर और सेल्फ डिस्टन्स यूज टू कॅल्क्युलेट द एल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. म्हणजे याचा उपयोग आपण ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्स कॅल्क्युलेशन करायचा आहे त्या केसमध्ये काय करतो याचा उपयोग करतो. सेल्फ जीएमडी इज अ सेल्फ ऍज अ जीएमआर अँड इट विल बी युज्ड as a replacement for the GMR in a multi-conductor system that is in case of the bundled conductor. कोणाच्या केस मध्ये असते तर बंडल्ड कंडक्टरच्या केस मध्ये आपण काय करतो बघा जो काही सेल्फ जीएमडी आहे त्या सेल्फ जीएमचा यूज करतो. म्हणजे जीएमआर ला आपण काय करतो सेल्फ जीएमडी ना रिप्लेस करतो इन केस ऑफ द बंडल कंडक्टर. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ऍक्च्युअली जो काही या ठिकाणचा जीएमआर आहे तो जीएमआर म्हणजे काय तर इफेक्टिव्ह रेडियस आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी काय करतो तर एक कंडक्टर घेतो. हा कंडक्टरचा या ठिकाणी काय असेल तर काहीतरी एक क्रॉस सेक्शन एरिया असेल त्याचे काहीतरी एक ठिकाणी रेडियस असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा एक मी काय करतोय हा एक कंडक्टर घेतोय आणि दुसरा एक या ठिकाणी काय करतोय मी कंडक्टर घेण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल या कंडक्टरची काय रेडियस काय घेतोय मी फॉर एक्झाम्पल याची रेडियस आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आर आणि या ठिकाणी याची काय तर आर आहे. काय झाले ही तर आर झाली याची ऍक्च्युअल रेडियस. आपण काय म्हणतो तर आर इज इक्वल टू या ठिकाणी ऍक्च्युअल रेडियस. आता या ठिकाणी मी काय करतोय का दुसरे एक रेडियस काय करतोय घेण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतोय काय तर आर डॅश. आता आर डॅश इज इक्वल टू काय लिहितो e टू द पॉवर मायनस 1/4 टाइम्स ऑफ द आर. आता आर काय त्या ठिकाणचे ऍक्च्युअल रेडियस आहे आणि आर डॅश काय त्या ठिकाणचे इफेक्टिव्ह रेडियस आहे और जीएमआर आहे. आता विच इज इक्वल टू 0.7788 टाइम्स ऑफ द हा काय असेल तर या ठिकाणचा आर असेल. आता आर डॅश हा काय झाला जीएमआर झाला. काय झाला जीएमआर झाला. आता फॉर एक्झाम्पल या आर ची व्हॅल्यू ठिकाणी घेतोय दॅट इज आर इज इक्वल टू घेतोय मी किती तर 10 सेंटीमीटर घेतोय. किती 10 सेंटीमीटर घेतोय. म्हणजे ऍक्च्युअल किती याची तर 10 सेंटीमीटर. मग इफेक्टिव्ह रेडियस किती होईल तर 0.7788 टाइम्स ऑफ द काय होईल तर 10 सेंटीमीटर होईल. विच इज इक्वल टू किती होईल तर 7.788 काय होईल तर सेंटीमीटर होईल. हा झाला ठिकाणचा आर डॅश झाला. काय झाला आर डॅश. आर डॅश काय झालं ठिकाणची इफेक्ट झाली और त्याला म्हणतो जीएमआर. म्हणजे जीएमआर या ठिकाणी काय आले जिओमेट्रिकल मीन रेडियस काय आले या ठिकाणी तर आपल्याकडे आले 7.78 आणि ऍक्च्युअल किती 10 सेंटीमीटर होते. म्हणजे आर डॅश या ठिकाणी किती आला बघा तर आर डॅश इज लेस दॅन आर आला का येस आला. कशामुळे आला तर ड्यू टू द इंटरनल फ्लक्स लिंकेज. कोणामुळे तर इंटरनल फ्लक्स लिंकेज मुळे आला. इंटरनल फ्लक्स लिंकेज. मग स्किन इफेक्टच्या केसमध्ये आपण पाहिला होता जे काय आउटर साइडच्या फ्लक्स लिंकेज आहेत त्या फ्लक्स लिंकेज तर इनर साइडला लिंक होतात कंडक्टरच्या पण इनरचे जे काय फ्लक्स लिंकेज आहेत त्या आउटरला जात नाहीत. म्हणजे करंट हा काय करतो तर बाहेरलाच काय करतोय कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतोय सरफेसला. त्याला आपण काय म्हणतो तर स्किन इफेक्ट असं म्हणतो. म्हणजे आपल्याला काय भेटते तर इफेक्ट काय भेटते आपल्याला कमी दिसते. आता याही ठिकाणी एक काय तर आपल्याकडे कंडक्टर आहे त्याची रेडियस फॉर एक्झाम्पल जर याची आपल्याकडे असेल किती तर 1 सेंटीमीटर असेल तर त्या केसमध्ये आर डॅश किती असेल तर 0.7788 टाइम्स ऑफ द आर असेल. विच इज इक्वल टू या ठिकाणी आर डॅश किती असेल बघा तर 0.7788 इंटू 1 सेंटीमीटर करा. आता 1 सेंटीमीटर केला की आन्सर काय आपल्याला 0.7788 टाइम्स ऑफ द सेंटीमीटर आपल्याकडे काय तर हा जीएमआर आला. म्हणजे आपल्याकडे काय तर इफेक्टिव्ह रेडियस आली. काय आले इफेक्टिव्ह रेडियस. म्हणजे या केस मध्ये इफेक्टिव्ह रेडियस किती आले तर 0.7788 सेंटीमीटर आली. या केस मध्ये किती आली तर 7.788 सेंटीमीटर आली. म्हणजे इफेक्टिव्ह रेडियस और जीएमआर या ठिकाणी काय होतं बघा आपल्याला काय होतोय कमी होतो ऍक्टिव्ह रेडियस पेक्षा. ही गोष्ट आपल्याला महत्वाची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो. काय घेतो फॉर एक्झाम्पल मी एक सिंगल फेजचे सिस्टम घेतो. आता या सिंगल फेजच्या सिस्टम मध्ये मी काय केलं तर या ठिकाणी एक
सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया घेतला, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रेडियस आर इज इक्वल टू, या ठिकाणी घेतोय मी किती बघा, आर इज इक्वल टू मी घेतो किती तर अगेन 10 सेंटीमीटर घेतोय. आता ही झाली सिंगल फेजची सिस्टीम. मी काय करतो कारण 2 फेजची सिस्टीम घेतो, म्हणजे काय त्याचे 2 कंडक्टर आहेत. फॉर एक्झाम्पल हा एक कंडक्टर झाला आणि हा एक दुसरा कंडक्टर झाला. आता या ठिकाणी मी काय करतोय बघा, या ठिकाणी याला म्हणतोय R1 विच इज इक्वल टू म्हणतोय मी 5 सेंटीमीटर आणि या ठिकाणी R2 घेतोय विच इज इक्वल टू काय तर 5 सेंटीमीटर आहे. काय आहे तर 5 सेंटीमीटर आहे. ही आहे आपल्याकडे काय तर सिंगल फेजची सिस्टीम. काय आपल्याकडे सिंगल फेजची सिस्टीम आहे, म्हणजे याच्यामध्ये काय तर एकच कंडक्टर आहे. याच्यामध्ये काय तर 2 फेजची सिस्टीम असेल. काय तर 2 फेजची सिस्टीम असेल, 2 फेज सिस्टीम. मग ऍक्च्युली जीएमआर कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला त्याबद्दल काय करायचं डिस्कशन करायचं आहे. आता याचा जीएमआर कसा असेल, जीएमआर म्हणजे काय तर जीएमआर इज नथिंग बट द इफेक्ट डेस आर डॅश विच इज इक्वल टू 0.7788 टाइम्स ऑफ द आर असेल ऍक्च्युअल असेल. आता ऍक्च्युअल किती काय तर 0.7788 इंटू काय करा 10 करा विच इज इक्वल टू 7.788 काय होईल तर सेंटीमीटर. ही काय होईल या ठिकाणची तर या ठिकाणी जीएमआर होईल. काय होईल जीएमआर या ठिकाणचा होईल इफेक्ट डेस होईल. हे झालं सिंगल फेजच्या सिस्टीमच्या केसमध्ये. आता या ठिकाणी सिस्टीम कशी तर 2 फेजच्या, याच्यामध्ये 2 कंडक्टर आहेत. आता R1 ची व्हॅल्यू किती आहे तर R1 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आहे आणि R2 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आहे. किती 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे दोन्ही कंडक्टर कसे आहेत तर सेम रेडियसचे आहेत, म्हणजे यांची साईज कसं असेल सेम असेल. आता रेडियस सेम आहे म्हणजे डायमीटर सेम आहे, म्हणजे ऍक्च्युअलीचा क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे तर सेम आहे. जर क्रॉस सेक्शन एरिया सेम असेल म्हणजे याचा एरिया सेम असेल तर हे दोन कंडक्टर कसे आहेत तर आयडेंटिकल आहेत. कसे आहेत आयडेंटिकल आहेत. आता जीएमआर म्हणजे ऍक्च्युअली काय असतो तर जिओमेट्रिक मीन घेतो. कुणाचा तर या ठिकाणी रेडियसचा घेतो. कुणाचा रेडियसचा घेतो. आता याचा जिओमेट्रिक आपण मीन घेण्याचा प्रयत्न करूया. 2 कंडक्टर आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 2 संख्या आहेत. कोणत्या आहेत तर माझ्याकडे एक 4 आहे आणि दुसरी माझ्याकडे आहे अगेन 4 आहे. कोणते माझ्याकडे 4 एक आहे आणि दुसरी पण काय तर 4 आहे. माझ्याकडे या 2 संख्या आहेत. मला यांचा काय करायचं आहे तर जिओमेट्रिक मीन घ्यायचा. काय करायचं आहे जिओमेट्रिक मला यांचा काय करायचं आहे तर मीन घेण्याचा प्रयत्न करायचा. आता जिओमेट्रिक मीन म्हणजे काय तर यांचा मी काय करतो रूट घेण्याचा प्रयत्न करतो. आता मीन घेतो यांना रूट मध्ये टाकतो. इथलं 4 आणि इथलं 4 म्हणजे 4 क्रॉस 4 करतोय. संख्या किती आहेत 2 आहेत म्हणून मी काय करतो या ठिकाणी 2 लिहितो. म्हणजे हा झाला यांचा काय तर जिओमेट्रिक मीन. यांची व्हॅल्यू किती आहे यांची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 4 येईल. सिम्पली काय येईल तर 4 येईल. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 3 संख्या आहेत. या ठिकाणी काय करतोय मी 34 तिसरी संख्या ऍड करतोय. तिसरी संख्या किती तर 4च आहे. आता मला या 3 संख्यांचा जिओमेट्रिक मीन घ्यायचा आहे. काय होईल तर मी अंडर रूट टाकेन. रूट मध्ये घेईल 4 इंटू 4 किती संख्या आहेत 3 आहेत. इथं काय घेईल मी 3 घेईल. म्हणजे यांचा काय लागेल मला क्यूब रूट घ्यावा लागेल. आता 4 क्रॉस 4 यांचा क्यूब रूट घ्या. आपला आन्सर किती येईल तर सिम्पली 4 येईल. किती सिम्पली आन्सर 4 येईल. तसंच या ठिकाणी मी आणखी एक संख्या वाढवली. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी आणखी एक 4 वाढवतो. आता जर मी आणखी एका ठिकाणी 4 वाढवला तर सिम्पली या ठिकाणी काय करावं लागेल 4 करावं लागेल आणि या ठिकाणी 3 च्या ऐवजी काय करावं लागेल तर 4 करावं लागेल. म्हणजे चौथा रूट या ठिकाणी घ्यावा लागेल. आता मी संख्या या ठिकाणी सेम घेतला. आता संख्या काय करतो मी चेंज करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 4 घेतलं का या ठिकाणी घेतो मी किती तर 5. काय घेतो या ठिकाणी मी 5 घेतो. या ठिकाणी मी काय करतो तर 6 घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुझ्या काय आपण सेम संख्या घेतल्या होत्या ना त्या सेम संख्याला काय करतो थोडस चेंज करण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी मी घेतो किती तर या ठिकाणी घेतो मी 5 आणि या ठिकाणी घेतो 6. म्हणजे माझ्याकडे किती तर 6 नंबर आहेत 4 नंबर आहेत 4 4 5 आणि 6 म्हणजे माझ्याकडे 4 नंबर संख्या का हो 4 नंबर संख्या. मग या केस मध्ये यांचा मीन कसा असेल तर यांचा मीन सिम्पली यांना आपण काय टाकूया तर रूट मध्ये टाकूया. आता 4 क्रॉस 4 इंटू 5 इंटू 6 नंबर ऑफ संख्या किती तर 4 आहेत. यांचा काय करायचा चौथा रूट घ्यायचा. हा झाला यांचा काय तर जिओमेट्रिक मीन झाला. म्हणजे 4 गुणिले 4 4 चौक 16 16 पंच 80 आणि 8 सत्या 48 म्हणजे 480 अंडर रूट याचा रूट मध्ये घ्यायचा आणि ह्याचा रूट किती घ्यायचा चौथा रूट घ्यायचा. कितवा चौथा. यालाच आपण सिम्पली विच इज इक्वल टू 480 इंटू द पॉवर 1/4 असं लिहू शकतो. म्हणजे ते पॉवर 1/4 घ्या आपल्याला काय भेटेल तर चौथं रूट भेटेल. याला आपण असं लिहू शकतो. म्हणजे ऍक्च्युली जिओमेट्रिक मीन म्हणजे काय असतं तर सिम्पली या ठिकाणी हे असतं 2 संख्यांचा असतील तर 2चा मीन घ्या. आता इथं 2 कंडक्टर आहेत. या 2 कंडक्टर काय करायला
आपल्याला तर मीन घ्यावा लागेल. काय करावं लागेल? मीन घ्यावा लागेल. ही सिंपली आपल्याला इथं गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता दोन कंडक्टर आहेत, यांचे आपल्याला रेडियस पण दिलेले आहेत, किती तर 5 आणि 5 सेंटीमीटर दिले आहेत. देअरफॉर जर आपण पहिल्या कंडक्टरचा विचार केला तर त्या पहिल्याच्या केसमध्ये काय असेल बघा, तर पहिल्याचा जीएमआर दॅट इज अ जीएमआर ऑफ, याला आपण कंडक्टर ए म्हणूया, याला आपण कंडक्टर बी म्हणूया. जीएमआर ऑफ ए इज इक्वल टू काय असेल, याचा जीएमआर काय असेल, तर हा जीएमआर डिपेंड कशावरती असतो, तर साइज अँड सेफ ऑफ द कंडक्टर म्हणले. अँड जीएमआर इज कॅल्क्युलेटेड फॉर इच फेज सेपरेटली, म्हणजे प्रत्येक फेज साठी तो काय केला जातो, सेपरेट कॅल्क्युलेट होतो. जर असं असेल तर या ठिकाणी दोन फेजची सिस्टीम आहे, दोन्ही फेज साठी आपण सेम कॅल्क्युलेट करायचं का, म्हणजे एकाच वेळी कॅल्क्युलेट करायचं का, नाही. तर प्रत्येक फेज साठी आपण काय करायचं, सेपरेट कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा. देअरफॉर जीएमआर ऑफ ए इज इक्वल टू काय असेल, आर डॅश असेल, व्हिच इज इक्वल टू 0.7788 टाइम्स ऑफ द R1 असेल, व्हिच इज इक्वल टू 0.7788 टाइम्स ऑफ द काय करा, 5 सेंटीमीटर करा. हा झाला याच्या पहिल्या केस मधला जीएमआर. आता जीएमआर या केस मध्ये किती आला, तर जीएमआर या ठिकाणी 0.7788 इंटू 5 करा, 3.894 सेंटीमीटर हा काय आला, तर या केस मधला जीएमआर आला. दॅट इज अ जीएमआर ऑफ ए आला. कोणाचा आला, तर या ए या फेजचा आला. आता सेकंड फेज कोणते आपल्याकडे, तर बी ही फेज आहे. आता या ठिकाणी जीएमआर ऑफ बी घेऊया आपण, which is equal to r dash, which is equal to 0.7788 टाइम्स ऑफ द काय करा, R2 करा. आता R2 ची व्हॅल्यू पण किती, तर 5 सेंटीमीटर आहे. देअरफॉर 5 सेंटीमीटर इथे व्हॅल्यू ठेवा. अगेन आपला आन्सर किती दिलं, 3.894 हे काय तर सेंटीमीटर मध्ये येईल. आता आपल्याकडे दोन जीएमआर भेटले, जीएमआर ऑफ ए आणि जीएमआर ऑफ बी. जसं आपल्याकडे दोन संख्या होत्या 4 आणि 4. आता आपण जीएमआर ऑफ सिस्टीम जर विचार केला, मी या ठिकाणी काय म्हणतोय, तर जीएमआर ऑफ द सिस्टीम सिंपली या ठिकाणी म्हणतोय जीएमआर ऑफ सिस्टीम. सिस्टीमचा जीएमआर इज इक्वल टू काय असेल, तर अंडर रूट ऑफ याचा जीएमआर इंटू याचा जीएमआर, म्हणजे काय करायचा, जीएमआर ऑफ ए इंटू जीएमआर ऑफ काय करायला लागेल, तर बी करायला लागेल. म्हणजे आपल्याला सिंपलीचं काय करायला लागेल, तर मीन घ्यावा लागेल, पण कसा, जिओमेट्रिक मीन एकाने घ्यावा लागेल. देअरफॉर अंडर रूट मध्ये ठेवा किती, तर जीएमआर ऑफ ए 3.89 इंटू 3.894 करा, यांचा दुसरा रूट घ्या, आन्सर सिंपली 3.894 सेंटीमीटर हा काय तर ठिकाणचा जीएमआर ऑफ द सिस्टीम येईल. म्हणजे जीएमआर ऑफ द सिस्टीम काय आला, तर कोणत्याही एका फेजचा काय आला बघा, जीएमआर आला. म्हणजे आता आपला एक रिझल्ट काय भेटला, तर इन केस ऑफ, मी काय म्हणतोय बघा, इन केस ऑफ आयडेंटिकल कंडक्टर, इन केस ऑफ आयडेंटिकल कंडक्टर. आता आयडेंटिकल कंडक्टरचा अर्थ काय, तर शेप ऑफ कंडक्टर अँड साइज काय पाहिजे, तर सेम पाहिजे. काय पाहिजे, सेफ आणि साइज काय पाहिजे, सेम पाहिजे. इन केस ऑफ द आयडेंटिकल कंडक्टर जीएमआर ऑफ सिस्टीम, मी काय म्हणतोय, जीएमआर ऑफ द सिस्टीम इज सिंपली इक्वल टू द जीएमआर ऑफ एनी इंडिव्हिज्युअल फेज. एनी इंडिव्हिज्युअल फेज म्हणतोय, मी काय म्हणतोय, एनी इंडिव्हिज्युअल फेज म्हणतोय. म्हणजे सिस्टीमचा जीएमआर म्हणजे काय असेल, तर जीएमआर ऑफ द एनी इंडिव्हिज्युअल फेज म्हणतोय. आता आपण म्हटलं जीएमआर ऑफ द सिस्टीम, काय म्हटलं, जीएमआर ऑफ द सिस्टीम आपण लिहिला, काय लिहिला, तर जीएमआर ऑफ ए लिहिला इंटू जीएमआर ऑफ बी लिहिला. आता जीएमआर ऑफ ए किती आला होता आपल्याकडे, तर 3.894 इंटू 3.894. आता किती संख्या आहेत, दोन संख्या आहेत, म्हणून काय करा, दुसरा याचा रूट घेण्याचा प्रयत्न करा, याचं सिंप्लिफिकेशन करा. आपल्याला सिस्टीमचा जीएमआर येईल किती, 3.894 हा सेंटीमीटर येईल. व्हिच इज इक्वल टू काय, तर जीएमआर ऑफ ए आहे, व्हिच इज इक्वल टू काय, तर जीएमआर ऑफ बी आहे. म्हणजे आयडेंटिकल कंडक्टरच्या केसमध्ये आपण प्रत्येक सिस्टीम जीएमआर कॅल्क्युलेटचा का, प्रत्येक फेजचा करायचा का कॅल्क्युलेट नाही, कोणत्याही एका फेजचा काय करा, जीएमआर कॅल्क्युलेट करा. मग तो ए चा करा किंवा बी चा करा, आणि फोर सिस्टीम जर आपण जीएमआर कॅल्क्युलेट गेलो तर तो काय येईल, तर कोणत्याही एका इंडिव्हिज्युअल फेजचा काय येईल, तर जीएमआर येईल. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची. आता आपण पाहिलं 2 फेज साठी. जर या केसमध्ये मी एक 3 फेजची सिस्टीम घेतली, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय करतो, मी एक तिसरी फेज घेतो, ही फेज कोणती तर सी आहे, आणि या सी या फेज रेडियस आहे किती, तर 5 सेंटीमीटर आहे. किती, अगेन किती, तर 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे R3 किती या ठिकाणी, तर 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी जीएमआर ऑफ सी या ठिकाणी काय होईल, तर सेम केस मध्ये आपण जर जीएमआर या ठिकाणी विचार केला, दॅट इज या केस मध्ये लिहितोय, या केस मध्ये जीएमआर ऑफ सी इज इक्वल टू, दॅट इज जीएमआर ऑफ सी इज इक्वल टू R dash which is equal to 0.7788 times of the radius किती आहे, तर 5 सेंटीमीटर. अगेन व्हॅल्यू येईल 3.894. किती येईल,
894 सेंटीमीटर येईल. म्हणजे जीएमआर पण सी किती झाला तर 3.894 आला. आता जीएमआर ऑफ द सिस्टीम या ठिकाणी काय असेल, दॅट इज द जीएमआर ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू अंडर रूट मध्ये असेल जीएमआर ऑफ ए इंटू जीएमआर ऑफ बी इंटू जीएमआर ऑफ काय असेल तर सी असेल. आता ए चा किती आहे, याचा रूट तिसरा असेल कारण याच्यामध्ये 3 नंबर आहेत, 1 2 3. देअरफॉर अंडर रूट ऑफ 3.984 इंटू 3.984 894 आहे. काय करा 894 घ्या, 894 घ्या इंटू 3.894 याचा तिसरा रूट घ्या. आन्सर काय येईल तर 3.894 या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये येईल. अगेन व्हिच इज इक्वल टू कोणत्याही इंडिव्हिज्युअल फेजचा काय असेल तर जीएमआर असेल. काय म्हणतोय मी, कोणत्याही इंडिव्हिज्युअल फेजचा जीएमआर असेल. ही गोष्ट आपल्याला जीएमआरच्या केसमध्ये लक्षात ठेवायची आहे. हे पॅरामीटर आपल्याला जीएमआरच्या केसमध्ये लक्षात ठेवायचे आहे. अगेन जो काही या ठिकाणचा जीएमआर आहे ना, हा जीएमआर इज independent on spacing between the phases or simply त्याला आपण काय म्हणतो तर कंडक्टर असं म्हणतो or conductor. it only depends on size and shape of conductor, that is a radius or diameter of conductor. काय असेल, रेडियस और डायमीटर ऑफ द कंडक्टर असेल, डायमीटर ऑफ द कंडक्टर सिम्पली. म्हणजे ऍक्च्युअली जीएमआर हा कशावर डिपेंड आहे, फक्त साइज और शेप वरती डिपेंड आहे. तो बाकी कोणत्याही गोष्टीवरती डिपेंड नाही. हा मुद्दा आपण काय करायचं इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल अशी मी काय करतो आशा करतो. मग आता बंडल्ड कंडक्टर साठी कशा पद्धतीच्या ठिकाणी जीएमआर असेल. आता बंडल कंडक्टर केस मध्ये आपण काय पाहतो बघा, जो काही ठिकाणी जीएमआर आहे त्या जीएमआर ला आपण सिम्पली काय करतो बघा, सेल्फ जीएमडी न काय करतो रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी फॉर अ ट्विन कंडक्टर बंडल असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय तर दोन आपल्याकडे अशा पद्धतीच्या कंडक्टरचा बंडल दाखवलेला आहे. याला आपण काय म्हणतो बघा तर बंडल कंडक्टर असं म्हणतो. मग बंडलिंग करतो म्हणजे ऍक्च्युअली काय करतो तर आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टरचा काय करतो आणि ग्रुप बनवतो आणि त्या ग्रुपला आपण काय म्हणतो बंडल असं म्हणतो. जर हा 2चा म्हणतो काय तर 2 कंडक्टरचा बंडल आहे. या ठिकाणी जर 3 असलेला मग काय म्हणतो तर 3 कंडक्टरचा काय तर बंडल आहे. आता 2 कंडक्टरचा हा जो काय बंडल आहे, हा बंडल म्हणजे काय तर एक सिम्पली या ठिकाणी काय तर एक फेज आहे. काय आहे तर या ठिकाणी एक सिंगल फेज आहे. म्हणजे 2 कंडक्टर म्हणून काय होते तर एक फेज तयार होते. याला आपण काय म्हणतो बंडल कंडक्टर म्हणतो. आता याच्यामधला प्रत्येक कंडक्टर हा कसा असतो तर प्रत्येक कंडक्टर हा स्टँडर्ड कंडक्टर असतो आणि त्याला आपण सिम्पली सब कंडक्टर असं म्हणतो. काय म्हणतो तर सब कंडक्टर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कंडक्टर ए आहे, सब कंडक्टर ए आणि सब कंडक्टर बी आहे. याची रेडियस सपोज या ठिकाणी आर आहे आणि याची रेडियस सपोज काय त्या ठिकाणी आर आहे. या दोघांमधलं डिस्टन्स सपोज काय तर डी आहे. काय डिस्टन्स आहे तर डी हे काय तर दोघांमधलं डिस्टन्स आहे. म्हणजे हे काय तर दोघांमधलं स्पेसिंग आहे. आता या ठिकाणी सेल्फ जीएमडी ऑफ ए चा जर आपण विचार केला, मी काय म्हणतोय सेल्फ जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू या ठिकाणी काय असेल तर याचा सेल्फ जीएमडी किती असेल तर याचं या ठिकाणी एक्झॅक्ट रेडियस किती असेल तर विच इज इक्वल टू काय असेल तर आर डॅश असेल. किती असेल तर आर डॅश असेल. आता याचा सेल्फ जीएमडी म्हणजे याच्या सेंटर पासूनचा डिस्टन्स इंटू याचा काय तर म्युच्युअल डिस्टन्स हा झाला याचा काय तर सेल्फ जीएमडी झाला. काय झाला सेल्फ जीएमडी झाला. म्हणजे आर डॅश इंटू काय असेल तर सिम्पली या ठिकाणी डी असेल. पण सेल्फ जिओमेट्रिक मेन डिस्टन्स म्हणतोय म्हणजे आपला काय करायचं 2 संख्यांचा काय करायला आपल्याला तर आपल्याला या ठिकाणी याचा मीन घ्यावा लागेल. हा झाला काय तर याचा सेल्फ जीएमडी झाला. आता सेल्फ जीएमडी ऑफ बी जर आपण म्हटलं काय म्हणतोय सेल्फ जीएमडी ऑफ बी म्हटलं तर याचा काय तर इफेक्ट किती असेल तर या ठिकाणी आर डॅश असेल इंटू याचा इथेपासून जे आपण काय म्हणतो सिम्पली डी म्हणूया. काय म्हणूया सिम्पली डी म्हणूया. म्हणजे काय झालं तर सेल्फ जीएमडी ऑफ ए आणि सेल्फ जीएमडी ऑफ बी. आता इथे आर डॅश इंटू डी संख्या किती 2 आहेत. आर डॅश इंटू डी संख्या किती 2 आहेत. देअरफॉर इथं काय करा सिम्पली इथं 2 करा आणि इथं 2 करा. म्हणजे काय झालं आपल्याला हे अशा पद्धतीने स्क्वेअर रूट मध्ये आले. देअरफॉर या ठिकाणी हा जो काय फेज आहे कोणती फेज आहे तर एक सिंगल फेज आहे. या सिंगल फेजचा सेल्फ जीएमडी काय असेल दॅट इज द सेल्फ जीएमडी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू सिम्पली काय असेल बघा अंडर रूट ऑफ असेल. आता इथला आर डॅश इंटू डी हा जीएमडी ऑफ ए झाला इंटू इथला आर डॅश इंटू डी हा काय झाला तर जीएमडी ऑफ सेल्फ जीएमडी ऑफ बी झाला. आता 1 2 3 4 संख्या किती झाल्या तर 4 झाल्या. देअरफॉर इथं काय करा तर 4 द्या. काय करा म्हणजे इथं चौथा रूट घेण्याचा प्रयत्न करा.
आता आर डॅश इंटू डी आणि इथे काय तर आर डॅश इंटू डी म्हणजे सेम संख्या काय होते याकडे रिपीट होण्याचा प्रयत्न करते, काय होते रिपीट होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ऍक्च्युली याही केसमध्ये सेल्फ जीएमडी ऑफ सिस्टम इज इक्वल टू काय असेल तर सिम्पली या ठिकाणी अंडर रूट ऑफ आर डॅश इंटू डी करा आणि इथं काय तर सिम्पली 2 करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इथं काय केलं आपण तर या दोन संख्यांना कॉमन केला, कारण या ठिकाणी आर डॅश चा स्क्वेअर होईल इंटू डी चा स्क्वेअर होईल, काय होईल तर आर डॅश चा स्क्वेअर इंटू डी चा स्क्वेअर होईल, हा स्क्वेअर बाहेर येईल 4 बाय डिवाइडेड बाय 2 होईल, म्हणजे 2 रूट ऑफ काय राहील तर आर डॅश इंटू राहील, म्हणजे सिम्पली आपल्याला 2 टर्म दिला. म्हणजे ऍक्च्युली जो काही या ठिकाणी सेल्फ जीएमडी असलेल्या सिस्टम तर आर डॅश इंटू डी असेल. आता आर डॅश म्हणजेच काय तर व्हिच इज इक्वल टू या ठिकाणी असेल आर डॅश इंटू डी म्हणजेच काय असेल बघा आर डॅश इंटू डी रूट मध्ये असेल व्हिच इज इक्वल टू 0.7788 इंटू आर हे काय तर ऍक्च्युएटर्स इंटू या ठिकाणी काय असेल तर डी असेल सिम्पली रूट मध्ये. हा झाला या ठिकाणचा काय तर सेल्फ जीएमडी झाला, हा काय झाला या ठिकाणचा तर सेल्फ जीएमडी झाला. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच हा सेल्फ जीएमडी ऑफ सिस्टीम या ठिकाणी झाला कोणता तर अंडर 2 मध्ये अंडर रूट ऑफ काय असेल तर आर डॅश इंटू डी असेल, ते आपल्याला दिलेलं आहे. जीएमआर व्हिच इज इक्वल असेल काय तर सेल्फ जीएमडी असेल, काय असेल सेल्फ जीएमडी असेल व्हिच इज इक्वल टू डीएस इंटू या ठिकाणी काय तर सिम्पली डी करा, हा डी चा स्क्वेअर असेल का तर नसेल, म्हणजे डीएस इंटू रूट काय करा रूट मध्ये डीएस इंटू डी करा. आपल्याला काय झाला तर ह्या फेजचा किंवा ह्या सिस्टमचा काय झाला आपल्याकडे जीएमआर झाला. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 2 कंडसाठी काय करायचं डीएस म्हणजे या ठिकाणचं काय तर जीएमआर आहे, काय या ठिकाणचा तर जीएमआर आहे, म्हणजे काय तर ऍक्च्युली आर डॅश आहे, म्हणजे डीएस बरोबर काय तर आर डॅश आहे, म्हणजे आर डॅश इंटू काय करा डी करा, दॅट इज आर डॅश इंटू डी म्हणजे काय तर एकांचा सेल्फ जीएमडी आहे. आता या ठिकाणी काय तर आपल्याकडे 3 बंडल कंड आहेत, म्हणजे फॉर 3 कंट्रोल बंडल म्हणजे काय जर 3 कंट्रोल बंडल असेल म्हणजे काय तर या ठिकाणी 3 कंट्रोल आहेत, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 1 असेल 2 असेल आणि 3 असेल. आता यासाठी सेल्फ जीएमडी काय असेल तर याचा जे काही या ठिकाणी जीएमडी आहे तरी जर आपण ए म्हटलं याला आपण बी म्हटलं आणि याला काय म्हटलं आपण सी म्हटलं. आता फॉर 3 कंडक्टर बंडल याचा अर्थ एका फेज मध्ये या ठिकाणी किती कंडक्टर आहेत तर 3 आहेत, म्हणजे एका फेज मध्ये 3, दुसऱ्यामध्ये 3, तिसऱ्यामध्ये 3 असे 3 3 3 असे काय तर 9 टोटल आपल्याला काय तर सब कंडक्टर आहेत आणि या सब कंडक्टर 9 ने मिळून बनलेला आहे आपल्याकडे काय तर 3 फेज सिस्टीम बनलेला आहे. देअरफॉर एका फेज मध्ये किती 3 आहेत, म्हणजे ही काय झाली का सिंगल फेज झाली, काय झाली तर या ठिकाणी एक झाली आपल्याकडे सिंगल फेज. फॉर एक्झाम्पल आपण ए म्हणूया किंवा आपण सिम्पली आर फेज म्हणूया, तसं वाय फेज असेल आणि तसं काय असेल तर बी फेज असेल. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल सेल्फ जीएमडीज ऑफ ए जर आपण विचार केला तर ए चा काय असेल तर या एच याच्यासोबत काय असेल तर आर डॅश असेल इंटू याच्यासोबत काय असेल तर सिम्पली डी असेल इंटू याच्यासोबत काय असेल डी असेल, काय असेल डी असेल, म्हणजे अंडर रूट ऑफ आर डॅश इंटू डी संख्या किती झाल्या 1 2 3 म्हणजे काय करेल तर रूटच्या बाहेर सिम्पली 3 येईल, म्हणजे क्यूब रूट ऑफ झाला काय तर आर डॅश इंटू डी हा काय झाला तर याचा ए चा झाला. सिमिलरली बी चाही तसा असेल आणि सिमिलरली सी चाही तसा असेल, म्हणजे जर आपण ओव्हरऑलच्या ठिकाणी विचार केला तर काय होईल तर आर डॅश इंटू डी चा तिसरी पॉवर होईल आणि रूटच्या बाहेर काय तर 9 येईल, का कारण या ठिकाणी यासाठी जर 3 संख्या आल्या यासाठी 3 संख्या आणि यासाठी 3 संख्या 3 3 3 किती होतील 9 होतील. या ठिकाणी पॉवर किती येईल तर 9वी पॉवर एकाने येईल, रूट मध्ये संख्या असतील 9 म्हणजे या ठिकाणी सेम संख्या या ठिकाणी काय होतील रिपीट होतील इंटू या ठिकाणी सेम टर्म इथे येणार आहे इंटू या ठिकाणी सेम टर्म इथे येणार आहे, म्हणजे इथल्या 3 आणि इथल्या 3 काय तर सेमच आहेत, म्हणजे ऍक्च्युली याच्या ठिकाणी काय होईल तर सिम्पली क्यूब होईल आणि इथं पॉवर काय होईल तर 9वी होईल, काय होईल इथं पॉवर तर 9वी पॉवर एकाने होईल, म्हणजे 9th रूट ऑफ या संख्येचा घेऊया. आता ह्याचा आपण काय करूया बाहेर घेऊया, म्हणजे सिम्पली 3 ने डिवाइड होईल, म्हणजे जीएमडी काय होईल तर क्यूब रूट ऑफ आर डॅश इंटू डी म्हणजे आर डॅश कोणाचा तर याचा आर डॅश इंटू याचा जे डिस्टन्स आणि याचा डिस्टन्स हे झालं काय तर डी आणि डी. आता हे जर डिस्टन्स सेम असेल तर सिम्पली या ठिकाणी जीएमआर नथिंग बट द सेल्फ इक्वल टू क्यूब रूट ऑफ डीएस इंटू काय केलं आपल्याला डी स्क्वेअर केलाय, म्हणजे या डीचा आणि या डीचा काय केला मिळून केला डी स्क्वेअर झाला. आता हे डिस्टन्स कसं तर सेम आहे डी स्क्वेअर केला. आता आपण तिसरा रूट घेतला अगेन डीएस म्हणजे काय तर सेल्फ जीएमडी आहे कुणाचा म्हणजे आर डॅश हा काय तर इफेक्टिव्ह डेस आहे इथलं, ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची. हे झालं 3 कंडक्टरच्या बंडलसाठी. जर आपण थोडस पुढे गेलो आणि जर पुढे जाऊन विचार केला 4 कंडक्टरच्या बंडलसाठी, कोणासाठी तर 4 साठी. आता ठिकाणी बघा फॉर 4 कंडक्टर बंडल म्हणजे हे काय तर या सिंगल फेज आहे, काय तर सिंगल फेज आहे. फॉर एक्झाम्पल ए फेज आहे, या ए या फेज मध्ये 4 सब कंडक्टर आहेत, काय आहेत
4 सब कंडक्टर येतात आणि ते कसे ठेवले बघा अशा पद्धतीने इक्विलॅटरल स्क्वेअरमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे कशाला स्क्वेअरमध्ये येतात. आता या सर्वांमधला डिस्टन्स काय तर डी आहे. सर्वांमधला डिस्टन्स काय या ठिकाणी तर डी आहे. आता जर सर्वांमधला डिस्टन्स या ठिकाणी डी आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण याचा विचार करायला गेलो, कुणाचा याचा, फॉर एक्झाम्पल हा ए हा असेल, काय असेल ए असेल, देअरफॉर सेल्फ जीएमडी ऑफ ए, सेल्फ जीएमडी ऑफ ए चा विचार जर आपण केला तर काय होईल या ठिकाणी रूट येईल. आता रूट मध्ये किती पॉवर असेल किंवा कितवर रूट असेल आपण काय करूया पुढे डिसाइड करूया. आता याचा स्वतः काय असेल तर सिम्पली आर डॅश असेल. आता याच्यापासून किती डिस्टन्स डी आहे, याचं कुठलं आहे तर डी आहे, इंटू याचा आणि याच्यामध्ये काय असेल, फॉर एक्झाम्पल हे इथलं काही डिस्टन्स काय असेल तर इथला डी आणि इथला डी हे काय तर सेम आहे. पायथागोरसचा ठिकाणी थेरम काय करा अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा काय तर कर्णचा स्क्वेअर इज इक्वल टू बाजूचा स्क्वेअर प्लस बाजूचा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी हे डिस्टन्स काय असेल विच इज इक्वल टू डी चा स्क्वेअर प्लस डी चा स्क्वेअर होईल, विच इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द डी चा स्क्वेअर होईल. हे काय तर फॉर एक्झाम्पल याला आपण म्हणूया सिम्पली काय म्हणूया तर आपण सिम्पली या ठिकाणी म्हणूया डिस्टन्सला या ठिकाणी डी ए सी असं म्हणूया. काय म्हणूया डी ए सी असं म्हणूया. म्हणजे ऍक्च्युली डी ए सी चा स्क्वेअर काय होईल 2 इंटू डी चा स्क्वेअर होईल. आता याचा आपण काय करूया स्क्वेअर रूट घेऊया. दॅट इज देअरफॉर डी ए सी इज इक्वल टू याचा रूट काय होईल तर 2 रूट होईल, विच इज इक्वल टू 2 रूट होईल इंटू याचा रूट करा काय होईल तर सिम्पली डी होईल. म्हणजे विच इक्वल काय तर रूट 2 इंटू सिम्पली काय तर डी येईल. काय येईल रूट 2 इंटू काही डी येईल. म्हणजे इथं काय करा सिम्पली रूट 2 इंटू काय करा तर डी करण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी 1 2 3 आणि या ठिकाणी झाल्या किती तर 4 टर्म झाल्या. कोणत्या ही एक सिंगल आहे कारण हे डिस्टन्स किती आहे तर रूट 2 इंटू डी हे काय तर डिस्टन्स आहे. म्हणजे ही एक टर्म दुसरी टर्म तिसरी टर्म आणि चौथी टर्म झाल्या किती 4. देअरफॉर पॉवर द्यायचं किती चौथं, म्हणजे रूट घ्या कुठला तर चौथं रूट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. आता विच इज इक्वल टू हा 2 रूटला काय करा इथे एक रूट आहे इथे बाहेरचं रूट आहे याला बाहेर काढा काय होईल तर 1.09 होईल इंटू रूट मध्ये पॉवर किती 34 राहिला इंटू या ठिकाणी हा आर डॅश होईल इंटू हा एक डी दुसरा डी आणि हा तिसरा डी पॉवर होईल डी चे तिसरे. म्हणजे जर आपल्याला या ठिकाणी सेल्फ जीएमडी जर आपल्याला विचार केला, मी काय म्हणतोय सेल्फ जीएमडी जर ह्याचा विचार केला तर किती असेल तर 1.09 इंटू काय असेल चौथा रूट असेल आर डॅश इंटू डी क्यूबचा. हा फॉर्म्युला काय करायचा लक्षात ठेवायचा आहे. आता सेल्फ जीएमडी एचा तेवढा आला, बीचा आहे तेवढाच येईल, याचाही तेवढाच येईल आणि याचाही तेवढाच येईल. आता सिस्टीमचा किती येईल तर सिस्टीम मध्ये काय करायचं या सर्व ठिकाणी व्हॅल्यू ठेवायच्या आणि सिस्टीमचा जीएमडी हा काय तर याच्या एखाद्या सेल्फ जीएमडीच्या बरोबर येईल. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ऍक्च्युअली सेल्फ जीएमडी हा आपल्याला अशा पद्धतीने काय करायचं कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करायचा आहे बंडल काढण्यासाठी. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायच्या. आता बघा याच्यावरती एमसीक्यू एक्झामला कशा पद्धतीचा आला होता तो एमसीक्यू आपण पाहूया. फॉर द ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन द सेल्फ जीएमडी मेथड इज युज्ड टू इव्हॅल्युएट. आता सेल्फ जीएमडीचा आपण उपयोग कुठं करतो तर इन केस ऑफ द इंडक्टन्स कॅल्क्युलेशन. पण सेल्फ जीएमडी म्हणजे काय तर जीएमआर आहे आणि तो कुठं आपण युज करतो तर इन केस ऑफ द बंडल कॉन्जुगेट मध्ये. कुठं तर बंडल कॉन्जुगेट मध्ये. म्हणजे सेल्फ जीएमडी इज नथिंग बट द जीएमआर आहे आणि आपण कुठं करतो तर इन केस ऑफ द इंडक्टन्स कॅल्क्युलेशन. कुठं तर इन केस ऑफ द इंडक्टन्स कॅल्क्युलेशन. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट सेल्फ जीएमडी मेथड इज यूज टू इव्हॅल्युएट. बघा हा अगेन येला विचारलेला क्वेश्चन आहे. प्रिव्हियसचा पण काय होता याचा होता. क्वेश्चनचा कन्सेप्ट तोच आहे फक्त थोडासा याच्यामध्ये काय तर लँग्वेज मध्ये डिफरन्स आहे. कुठं तर इंडक्टन्सच्या कॅल्क्युलेशनसाठी. ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज टू इव्हॅल्युएट द इंडक्टन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन. मग प्रॉक्सिमिटी इफेक्ट आहे का नाही, ट्रान्समिशन आहे का नाही, स्किन इफेक्ट आहे का नाही, नन आहे का तर नाही. कोणती मेथड आपण यूज करतो तर सेल्फ जीएमडी ही मेथड आपण काय करतो तर यूज करतो. कोणासाठी तर आपल्याला इंडक्टन्स कॅल्क्युलेशन करायचं ट्रान्समिशन लाईनचा. म्हणजे इंडक्टन्स आपण काय करूया सेल्फ जीएमडी यूज करण्याचा प्रयत्न करूया. इन द कंडक्टर शोन बिलो इफ द डायमीटर ऑफ द ईच कंडक्टर इज 4 सेंटीमीटर देन द सेल्फ जीएमडी इज. आता काय म्हटलं या ठिकाणी तर डायमीटर ऑफ द ईच सब कंडक्टर किती आहे तर ईच कंडक्टर किती तर 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे ऍक्च्युअली डायमीटर किती दिलेला आहे तर डायमीटर इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याकडे 4 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस किती असेल तर रेडियस इज इक्वल टू d/2 विच इज इक्वल टू काय असेल तर सिम्पली 2 सेंटीमीटर असेल. आता सेल्फ जीएमडी म्हणजे काय तर आपल्याला ऍक्च्युअली आपल्याला विचारलेला काय तर आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणचा जीएमआर विचारलेला आहे.
आता डायमीटर आपल्याला दिलं आहे सेंटीमीटर मध्ये आणि लेंथ जे काय स्पेसिंग आहे त्यामधलं किती आहे तर एकाने 2 मीटर आहे. किती आहे 2 मीटर आहे. देअरफॉर या ठिकाणी आपल्याला इक्वल 2 × 10⁻⁻² याच्यामध्ये कशामध्ये असेल तर मीटर मध्ये असेल. हा काय झाला एकांचा तर सिम्पली रेडियस झाली आपल्याकडे कशामध्ये तर मीटर मध्ये झाली. आता या ठिकाणी किती करंटचा ग्रुप आहे तर 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 करंटचा आपल्याकडे काय तर ग्रुप आहे आणि आपल्याला विचारलं काय तर सेल्फ जीएमडी काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे याचा. आता जर सेल्फ जीएमडी आपल्याला काय करायचं तर त्या केसमध्ये काय असेल तर सेल्फ जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू आपण विचार केला कुणाचा ए चा तर विच इज इक्वल टू काय होईल रूट या ठिकाणी घ्यावं लागेल. आता ए च्या सोबत काय असेल तर आर डॅश असेल इंटू याच्या सोबत डिस्टन्स किती आहे तर 2 आहे इंटू याच्या किती आहे तर 2 आहे इंटू आता ए पासून डी चं किती डिस्टन्स आहे तर आपण आताच कॅल्क्युलेट केलं किती असतं तर √2 इंटू किती असतं तर डी होतात. कुठे आपण पाहिलं तर आपण आताच पाहिलं √2 इंटू काय असेल तर डी असेल म्हणजे √2 इंटू किती असेल तर 2 असेल हे आपण आताच ठिकाणी पाहिलं होतं. देअरफॉर विच इज इक्वल टू पॉवर चौथी पॉवर किती आहे तर चौथं रूट या ठिकाणचा आहे. देअरफॉर 1.09 इंटू चौथं रूट असेल कुणाचा तर आर डॅश इंटू 2 टू द पॉवर काय असेल तर 3 असेल. याच्याबद्दल काय केलं होतं आपण आता डिस्कशन केलं होतं. देअरफॉर सिम्प्लिफिकेशन करा काय येईल तर 1.09 इंटू चौथी पॉवर करा रूट 4 असेल. आर डॅश म्हणजे काय आहे तर 0.7788 इंटू आर ची व्हॅल्यू काय ऍक्च्युअली तर 2 इंटू 10 टू द पॉवर -2 करा मीटर मध्ये आला इंटू 2 ची पॉवर तिसरी म्हणजे किती होईल तर 8 होईल. कशामध्ये होईल तर रूट मध्ये होईल. देअरफॉर सेल्फ जीएमडी इज इक्वल टू या केस मध्ये किती असेल कॅल्क्युलेशन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कॅल्सी लागेल. फक्त मी या ठिकाणी कन्सेप्ट समजावी म्हणून काय केलेला आहे तर हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. असे प्रॉब्लेम आपल्याला एक्झामला येणार नाही तर आले तर काय येतील तर सोपे येण्याचे प्रयत्न होतील सोपे प्रॉब्लेम येतील. देअरफॉर ज्यावेळेस आपण कॅल्शियम मध्ये व्हॅल्यू ठेवूया आन्सर आपल्याला काय येईल तर 0.6476 हे कशामध्ये येईल तर मीटर मध्ये येईल. म्हणजे या ठिकाणचा सेल्फ जीएमडी काय असेल तर 0.6476 मीटर हा काय असेल आणि जीएमडी असेल. आता सेल्फ जीएमडी ऑफ ए आपण कॅल्क्युलेट केला. आता सेल्फ जीएमडी ऑफ बी पण काय असेल तर सेम असेल कारण सगळ्यांचं डिस्टन्स कसं आहे सेम आहे रेडियस कसं एकमेकांची तर काही सगळ्यांचे सेम आहे म्हणजे सगळे कसे तर इक्वल आहेत साईजने कसे तर इक्वल आहेत म्हणजे जीएमडी कसं असेल तर सेम असेल. आणि जीएमडी जर सिस्टीमचा आपण विचार केला कुणाचा तर सिस्टीम जर आपण विचार केला तर विच इज इक्वल टू चौथं रूट असेल याचं कारण 4 आहेत कंडक्टर आणि जीएमडी सेल्फ जीएमडी ऑफ ए असेल इंटू सेल्फ जीएमडी बी असेल इंटू सी असेल इंटू डी असेल. आता ए चा पण सेम आहे बी चा पण सेम आहे सी चा पण सेम आहे आणि डी चा पण सेम आहे म्हणजे सर्व क्वांटिटी सेम असेल तर सिस्टीमचा जीएमडी काय आहे तर कोणत्याही एका इंडिव्हिज्युअल फेजचा काय तर सेल्फ जीएमडी ला ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. देअरफॉर आन्सर काय असेल तर 0.6476 मीटर हे काय असेल तर एकाने आन्सर असेल म्हणजे ऍक्च्युअली आन्सर काय तर 0.6 पासून 0.7 पर्यंत सेल्फ जीएमडी असेल 0.6496 मीटर किती 0.6496 मीटर. फॉर्म्युला कोणता यूज केला तर हा फॉर्म्युला यूज केला दॅट इज 1.09 इंटू रूट ची चौथी पॉवर म्हणजे 4th रूट ऑफ कुणाचा असेल तर आर डॅश इंटू डिस्टन्सचा काय करायचा क्यूब करायचा जर सेम डिस्टन्स असेल तर हा फॉर्म्युला यूज केला आणि आपण काय केलं या ठिकाणी कॅल्क्युलेशन यूज करण्याचा प्रयत्न केला. वेअर डी इज हा डे काय तर ठिकाणचा डिस्टन्स बिटवीन सब कंडक्टर आहे कशामधला तर सब कंडक्टर मधलं. आता सब कंडक्टर कुठं असतात तर या ठिकाणी बंडल कंडक्टर मधले काय असतात एका फेज मधले काय असतात सब कंडक्टर असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट द जिओमेट्रिक रेडियस ऑफ द कंडक्टर हॅविंग अ 4 इक्वल स्ट्रँड्स विथ ईच स्ट्रँड्स ऑफ द रेडियस आर ॲज शोन इन द बिलो फिगर इज. आता या ठिकाणी आपला जिओमेट्रिक मीन रेडियस विचारलेला आहे हॅविंग अ 4 इक्वल स्ट्रँड याच्यामध्ये काय तर 4 स्ट्रँड आहेत प्रत्येकाचे रेडियस किती तर आर आहे. आता गेटला विचारलेला क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी याचे रेडियस किती तर आर आहे. आता इथून झाला तर एकाने 2r झाला इथून झाला तर एकाने 2r झाला इथून इथलं डिस्टन्स किती असला हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट असतं आणि ते डिस्टन्स किती असतं बघा या ठिकाणचं ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे विच इज इक्वल टू 2 इंटू √2r हे काय असतं डिस्टन्स. देअरफॉर जीएमआर ऑफ ए इज इक्वल टू आर डॅश इंटू कोणता असेल तर इथलं डिस्टन्स या ठिकाणी झालं 2r इथलं ठिकाणी झालं 2r म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि इथलं झालं किती 2√2r या झाल्या 4 टर्म म्हणजे ऍक्च्युअली काय असेल तर बाहेर मध्ये आपल्याला चौथी पॉवर असेल आर डॅश इंटू 2r इंटू 2r इंटू काय असेल तर 2 इंटू √2r याची पॉवर 4 झाली. याचं सिम्प्लिफिकेशन करा आन्सर येईल किती आपल्याकडे तर 1.722r हा काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल कोणता तर 1.722
आर ऑप्शन नंबर 4th वन इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. अशा पद्धतीचा क्वेश्चनचा म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या स्टँड मध्ये काय आपल्याला सिम्पली याचं काय करायचं आहे रेडियसचा विचार करायचा आहे आणि डिस्टन्स किती असेल याच्याबद्दल काय करायचं आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करतो इन केस ऑफ द GMR. ओके, DS इज द GMR ऑफ द ईच सब कंडक्टर ऑफ द 4 सब कंडक्टर बंडल and D is the bundle spacing. What is the GMR of the equivalent single conductor? आता इक्विव्हॅलंट सिंगल कंडक्टर म्हणजे काय तर त्या बंडल कंडक्टर मधला जो काही सब कंडक्टर आहे त्याचा काय तर सेल्फ जेमली आपला क्वेश्चन विचारलेला आहे. देअरफॉर या ठिकाणी DS हा काय तर DS इज इक्वल टू काय असेल तर GMR असेल. कोणाचा तर GMR ऑफ ईच सब कंडक्टर. कोणाचा तर ईच सब कंडक्टर म्हणजेच काय असेल या ठिकाणी तर हा विच इज इक्वल टू असेल सेल्फ जेमली. काय असेल तर सेल्फ जेमली असेल. तर आपण सिम्पली काय म्हणतो सिम्पली तर आपण म्हणतो आर डॅश. काय म्हणतो आर डॅश म्हणतो. मग आपल्याला डी हे काय दिलंय स्पेसिंग दिलाय. आपण 4 साठी विचारलेला आताच आपण पाहिला जर 4 चा बंडल असेल तर त्या केससाठी काय होता तर सेल्फ जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू एका फेज साठी काय असेल तर विच इज इक्वल टू सिम्पली 1.09 इंटू चौथा रूट काय असेल आर डॅश इंटू काय असेल तर डी चा क्यूब असेल. आता आर डॅश म्हणजे काय दिलंय एखादं डीएस दिलेला आहे. काय दिलाय डीएस 1.09 इंटू चौथा रूट असेल कुणाचा तर डीएस इंटू काय करा डी क्यूब करा. म्हणजे चौथा रूट डीएस इंटू क्यूब कुठं आहे तर या ठिकाणी सिम्पली इथंच आहे फर्स्ट ऑप्शन मध्ये. सो ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी काय असेल बघा याचा करेक्ट आन्सर असेल. आता इथे दिलेला आहे पण इथं चौथा रूट दिलेला आहे का तर नाही दिला. देअरफॉर हा काय तर ठिकाणचा चुकीचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय असेल बघा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. म्हणजे आपल्याला कधी कधी असा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे जीएमआर च्या याच्याबद्दल आपण इंडेक्स बद्दल काय दिलेला आहे याच्याबद्दल डिस्कस करूया आपण. आता इथं जीएमडी आपण केला असा 1.09 इंटू रूटचा चौथा घात डीएस इंटू डी क्यूब झाला. आता जिओमेट्रिक मीन डिस्टन्स म्हणजे काय आहे याच्याबद्दल आपण काय करूया डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. जीएमडी स्टँड्स फॉर जिओमेट्रिक मीन डिस्टन्स. जीएमडी म्हणजे काय असतं तर जिओमेट्रिक मीन डिस्टन्स असतं. इट इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन द कंडक्टर. आता दोन कंडक्टर मध्ये किती डिस्टन्स आहे सांगण्याचं काम कोण करतं तर एकाने जीएमडी करतं. म्हणजे आपण जीएमआर पाहिला. जीएमआर आपल्याला काय सांगतो तर ए जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरचं या ठिकाणी साईज किती आहे सेफ किती आहे त्याची इफेक्टिव्ह डेस किती आहे सांगण्याचा प्रयत्न करतो कोणतं जीएमआर. आणि जीएमडी काय करतो ऍक्च्युली तर दोन कंडक्टर मधलं डिस्टन्स किती आहे स्पेसिंग किती सांगण्याचा प्रयत्न करतात. जीएमडी डिपेंड्स ऑन ओनली अपॉन द स्पेसिंग. जीएमडी हा डिपेंड असतो कशावरती तर फक्त स्पेसिंग वरती डिपेंड असतो. हा साइज आणि शेप वरती डिपेंड असतो का तर नसतो. इट इज इंडिपेंडेंट ऑफ द साइज अँड शेप ऑफ द कंडक्टर. इट ओनली डिपेंड्स ऑन द spacing between the conductor or distance between the conductor. GMD comes into picture when there are 2 or more conductor per phase. आता GMD ऍक्च्युअली येतो कधी तर ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर एका फेज मध्ये असतील. म्हणजे एका फेज मध्ये एक कंडक्टर असेल तर हा जीएमडी या ठिकाणी येईल का तर नाही. जर एकाच फेज मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर असतील तर त्या केसमध्ये जीएमडी या ठिकाणी येईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. Geometric mean distance if a forward conductor P is surrounded by the n number of the return conductors. म्हणजे हा काय तर 1 नंबर 2 नंबर आणि कुठपर्यंत n नंबर पर्यंत. तर या दोघांमध्ये डिस्टन्स काय तर dp1 dp2 आणि dp3 आहे. therefore GMD of P म्हणजे याचा डिस्टन्स काय म्युच्युअल डिस्टन्स दोघांमधला तर या ठिकाणी असेल dp1 dp2 dpn पर्यंत असेल. आणि तो पावर कुठे असेल तर n पावर असेल कोणते n चे पावर असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा कंडक्टर आहे P. इथं आहे कंडक्टर नंबर 1 कंडक्टर नंबर 2 कंडक्टर नंबर 3 आहे आणि कंडक्टर नंबर काय तर 4 आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी याचा डिस्टन्स काय असेल तर याला म्हणूया आपण dp1 याचा आहे dp2 आहे याचा आहे dp3 आणि याचं कुठला आहे तर dp4 आहे. काय तर dp4 आहे. देअरफॉर या केस मधला जीएमडी काय असेल दॅट इज जीएमडी नथिंग बट द जिओमेट्रिक मीन डिस्टन्स आहे. कोणाचा तर या कंडक्टरचा कुणापासून तर या 4 कंडक्टर पासून. देअरफॉर जीएमडी ऑफ पी इज इक्वल टू रूट घ्यावा लागेल. आता याच्याबरोबर पहिल्या बरोबर किती आहे तर dp1 आहे. दुसऱ्या बरोबर किती आहे तर dp2 आहे. तिसऱ्या बरोबर किती आहे तर dp3 आहे. चौथ्या बरोबर किती आहे dp4 आहे. म्हणजे 4 डिस्टन्स किती झाले तर 4 झाले. देअरफॉर इथं काय करा तर 4 लिहा. म्हणजे चौथा रूट घ्या कुणाचा डिस्टन्स झाला हा सिम्पली काय तर या ठिकाणचा जीएमडी झाला. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. याचाच अर्थ फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी काय करतोय कंडक्टर घेण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी काय करतोय दुसरा एक कंडक्टर घेतोय. फॉर एक्झाम्पल ही आपल्याकडे काय तर एक फेज आहे. आपण काय करूया असं कंडक्ट करण्याचा प्रयत्न करूया. या दोघांमधलं डिस्टन्स काय आहे तर या दोघांमधलं डिस्टन्स
फॉर एक्झाम्पल डी इज इक्वल टू आपल्याकडे 4 सेंटीमीटर आहे. किती आहे तर 4 सेंटीमीटर आहे. हा कंडक्टर ए आहे आणि हा कंडक्टर काय तर बी आहे. फॉर एक्झाम्पल ही आपल्याकडे काहीतरी एक सिंगल फेज आहे. काय माझ्याकडे एक सिंगल फेज आहे. देअरफॉर जीएमडी ऑफ ए काय असेल जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू सिम्पली म्हणजे जिओमेट्रिक मीन डिस्टन्स ऑफ ए किती असेल तर या ए या कंडक्टरचा बी या कंडक्टर डिस्टन्स किती आहे तर 4 आहे. किती आहे तर सिम्पली या ठिकाणी 4 आहे. किती आहे तर 4 आहे. आता याच्या सोबत किती आहे तर 4 आहे. किती आहे याच्या सोबत 4 आहे. आता जीएमडी ऑफ बी या ठिकाणी किती असेल जीएमडी ऑफ बी इज इक्वल टू याच्या सोबत किती आहे तर सिम्पली या ठिकाणी 4 आहे. किती आहे तर 4 आहे. देअरफॉर जीएमडी ऑफ सिस्टमचा आपण विचार करूया. जीएमडी ऑफ सिस्टम इज इक्वल टू आता रूट घ्यावं लागेल कारण सिस्टम आहे. दोन टर्म काय येतात जीएमडी ऑफ ए इंटू जीएमडी आपल्याला बी करावं लागेल विच इज इक्वल टू ए चा किती आहे तर 4 आहे. बी चा किती आहे तर 4 आहे. म्हणजे हा झाला एकाने जीएमडी पॉवर किती घ्यायची 2 आहेत ना दुसरी पॉवर घ्या 2 आहे तर दुसरी पॉवर घ्या. आता 4 इंटू 4 16 झाला. स्क्वेअर रूट ऑफ 16 किती 4 असेल सिम्पली किती असेल तर 4 असेल. म्हणजे जीएमडी ऑफ सिस्टीम मी काय म्हणतोय जीएमडी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू सिम्पली काय असेल तर सिम्पली या ठिकाणी 4 असेल. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला जीएमडी या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे सिम्पली जर आपण जीएमडीचा या ठिकाणी विचार केला तर जीएमडी हा काय तर दोघांमधला काय तर डिस्टन्स आहे वर काय तर सिम्पली या ठिकाणी स्पेसिंग आहे. आता फॉर एक्झाम्पल याची रेडियस असेल आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि याची असेल का नाही आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. या रेडियसच्या वरती काय इम्पॅक्ट होणार आहे का नाही कारण जीएमडी हा डिपेंड्स आहे फक्त आणि फक्त दोघांमधल्या डिस्टन्स वरती. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. कोणाच्या केसमध्ये तर जीएमडीच्या केसमध्ये. आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊया. यामध्ये काय करूया बघा इथे कंडक्टर घेऊया. हा दुसरा एक इथं आहे आणि हा एक तिसरा इथं आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामधला डिस्टन्स किती आहे बघा तर या सर्वांमधला डिस्टन्स किती आहे बघा याच्यामधला आहे 4 मीटर आहे. याच्यामधलं किती आहे तर 4 मीटर आहे आणि या दोघांच्या मधलं किती असेल मग तर या दोघांच्या मधलं असेल सिम्पली 8 मीटर. किती असेल तर 8 मीटर असेल. सिम्पली गोष्ट ना दोघांमधलं 4 ते दोघांमधलं किती असेल तर सिम्पली 4 4 8 होईल. म्हणजे हा ए असेल हा बी असेल आणि हा काय असेल तर सिम्पली या ठिकाणी सी असेल. आता जर आपण विचार केला जीएमडी ऑफ ए चा कोणाचा तर जीएमडी ऑफ ए चा. आता जीएमडी ऑफ ए म्हणजे कुठे आहे तर ए. आता ए चं बी पर्यंत डिस्टन्स किती आहे तर काय सिम्पली 4 आहे इंटू एचं सी पर्यंत किती आहे तर 8 आहे. आता एकाने 2 झाले. आपल्याला काय करायला लागेल मीन घ्यावा लागेल. मीन म्हणजे काय तर सिम्पली आपण काय करतो रूट घेतो. म्हणजे हा झाला जीएमडी ऑफ ए विच इज इक्वल टू रूट ओव्हर झाला 8 चौकोन किती तर 32 झाला. आता सिंपल केस मध्ये जीएमडी ऑफ बी. आता बी चा काय होईल बघा बी चं ए पर्यंत डिस्टन्स किती आहे तर सिम्पली 4 आहे इंटू बी चं सी पर्यंत किती आहे तर 4 आहे विच इज इक्वल टू रूट काय झाला 16 झाला. काय झाला 16. त्यानंतर जीएमडी ऑफ सी इज इक्वल टू आता सी चा बी पर्यंत किती आहे तर 4 आहे इंटू सी चा ए पर्यंत किती तर 8 आहे विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ होईल किती 32 होईल. किती 32 होईल. म्हणजे 32 16 आणि 32 हे काय झाले तर प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल एकाने जीएमडी झाले. म्हणजे प्रत्येकाचं दुसऱ्या सोबतचं डिस्टन्स आपण काय केलं एकाने कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला. आता ठिकाणी आपण जीएमडी ऑफ सिस्टीम विचार करूया. कोणाचा तर सिस्टीमचा जीएमडी दॅट इज अ जीएमडी ऑफ सिस्टीम विच इज इक्वल टू काय असेल तर विच इज इक्वल टू या ठिकाणी रूट मध्ये असेल जीएमडी ऑफ ए इंटू जीएमडी ऑफ बी इंटू जीएमडी ऑफ काय असेल तर सी असेल. आता 1 2 आणि 3 म्हणजे याच्यामध्ये काय झालं 3 टर्म झाल्या. देअरफॉर या ठिकाणी पॉवर किती 3 येईल म्हणजे तिसरं रूट एकाने असेल. देअरफॉर विच इज इक्वल टू थर्ड रूट ऑफ कोणाचा असेल तर याचा किती आहे तर रूट 32 आहे. किती आहे तर रूट 32 आहे इंटू बी चा किती आहे तर रूट 16 आहे. किती आहे तर रूट 16 आहे इंटू सी चा किती रूट 32 आहे. किती आहे तर रूट 32 आहे. किती रूट 32 विच इज इक्वल टू याचा एकाने सिम्प्लिफिकेशन करा आणि सिम्प्लिफिकेशन करून रूट 32 म्हणजे किती येतं ऍक्च्युअली तर रूट 32 इज नथिंग बट 5.65 इंटू 16 किती 4 इंटू 5.65 याचं सिम्प्लिफिकेशन करा आन्सर किती येईल विच इज इक्वल टू याचं सिम्प्लिफिकेशन करा आन्सर येईल किती विच इज इक्वल टू 5.04. हा कशामध्ये येईल तर या ठिकाणी मीटर मध्ये येईल. कशामध्ये तर मीटर मध्ये येईल. आता हा काय झाला तर एकाने सिस्टीमचा जीएमडी झाला. काय झाला बघा सिस्टीमचा एकाने 4 झाला. आता जीएमडी ऑफ ए चा विचार केला आपण किती येतोय तर 5.65 येतोय. बी चा येतोय 4 आणि सी चा येतोय किती तर 5.64 येतोय. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचा जीएमडी काय येतोय बघा डिफरंट येतोय. काय येतोय डिफरंट येतोय. आता हे जे काय कॉन्फिगरेशन आहे याला आपण काय म्हणतो तर अनसिमेट्रिकल स्पेसिंग असं म्हणतो. काय म्हणतो तर अनसिमेट्रिकल
स्पेसिंग असं म्हणतो, अनसिमेट्रिकल स्पेसिंग. याचा अर्थ प्रत्येकाचं प्रत्येकामधलं डिफरन्स कसा आहे तर डिस्टन्स काहीतरी अनइक्वल आहे. म्हणजे इथं याचं 4 आहे, याचं केलं तर 8 आहे. जर या तिन्ही कंडक्टर मधलं डिस्टन्स जर काय सेम असेल दॅट इज 4 4 4, त्या केसला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो काय तर सिमेट्रिकल स्पेसिंग असं म्हणतो. काय म्हणतो तर सिमेट्रिकल स्पेसिंग असं म्हणतो. जर आपण सिमेट्रिकल स्पेसिंगचा काही विचार केला तर सिमेट्रिकल स्पेसिंगच्या केसमध्ये काय असेल बघा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक कंडक्टर आहे, या ठिकाणी दुसरा आहे आणि या ठिकाणी काय तर तिसरा कंडक्टर आहे. आता या केसमध्ये मी काय करतोय, या सर्वांच्या मधलं डिस्टन्स किती आहे तर फॉर एक्झाम्पल याच्या मधलं आहे डी विच इज इक्वल टू काय तर 4 मीटर आहे. या दोघांमधलं काय तर ठिकाणी डी आहे विच इज इक्वल टू काय तर 4 मीटर आहे. आणि या दोघांमधलं काय तर डी आहे विच इज इक्वल टू काय तर 4 मीटर आहे. याला मी ए म्हणतोय, याला मी म्हणतोय बी आणि याला मी काय म्हणतो तर सी असं म्हणतोय. आता ए बी आणि सी हे काय तर 3 सब कंडक्टर आहेत, म्हणजे 3 कंडक्टर आहेत. आता याचा सेल्फ जीएमडी, आता म्हणू काय आपण सेल्फ जीएमडी, आपल्याला आपण काय करतो तर जीएमडी कॅल्क्युलेट करतो. सेल्फ जीएमडी आणि जीएमडी काय तो डिफरंट आहे. सेल्फ जीएमडी जेव्हा म्हणूया तेव्हा काय असतो त्याचा अर्थ तर जीएमआर असतो ऍक्च्युली, जो की बंडलच्या केसमध्ये आपण युज करतो. जीएमडी हे काय तर दुसरी टर्म आहे. जीएमडी म्हणजे काय करतो आपण तर जिओमेट्रिकल मीन डिस्टन्स घेतोय. आता जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू काय असेल बघा, जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू एचं डिस्टन्स घ्यायचंय कोणापासून, बी पासून आणि नंतर कुठून सी पासून, म्हणजे विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ याचं किती आहे तर 4 आहे इंटू याचं किती आहे तर 4 आहे, किती आहे तर 4 आहे, विच इज इक्वल टू किती होईल तर अंडर रूट ऑफ 16, विच इज इक्वल टू सिम्पली किती होईल तर 4 होईल, किती होईल सिम्पली 4 होईल. त्यानंतर जीएमडी ऑफ बी इज इक्वल टू, आता बी कुठं आहे तर ठिकाणी बी, बीचं इथलं किती आहे 4, बीचं इथलं किती तर 4, म्हणजे 4 इंटू काय करा 4 करा विच इज इक्वल टू अगेन 4 होईल. जीएमडी ऑफ सी इज इक्वल टू किती होईल तर अंडर रूट ऑफ 4 इंटू 4 करा विच इज इक्वल टू काय तर सिम्पली 4 होईल. म्हणजे हे काय झालं तर प्रत्येकाचे आपण काय केले जीएमडी कॅल्क्युलेट केले सेपरेट प्रत्येक कंडिशन. आता जीएमडी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू या ठिकाणी काय असेल सिस्टीम या ठिकाणी रूट मध्ये असेल. आता जीएमडी ऑफ ए इंटू जीएमडी ऑफ बी इंटू जीएमडी ऑफ सिम्पली काय असेल तर सी असेल. आता 1 2 आणि 3 झाली म्हणून काय करा तिसरा रूट घ्या म्हणजे क्यूब रूट घ्या. Therefore which is equal to third root of कोणाचा 4 into 4 into 4 करा म्हणजे 4 चा क्यूब होईल which is equal to simply किती येईल तर 4 मीटर येईल, किती येईल 4 मीटर एकाने येईल. म्हणजे या ठिकाणी आपण विचार करतो कोणाचा सिमेट्रिकल स्पेसिंगचा, कोणाचा तर सिमेट्रिकल स्पेसिंगचा. आता सिमेट्रिकल स्पेसिंग मध्ये आपल्याला काय आलं बघा, जो काय जीएमडी आहे तो जीएमडी काय तर 4 मीटर आला, पण त्याच केसमध्ये अनसिमेट्रिकल स्पेसिंगच्या केसमध्ये जीएमडी किती आला तर 5.04 आला. अगेन याही केसमध्ये अनसिमेट्रिकल आहे म्हणजे काय तर या दोघांमध्ये डिस्टन्स हे 4 मीटर आहे, याच्या दोघांमध्ये डिस्टन्स हे 4 मीटर आहे. फक्त ए मधला आणि सी मधला डिस्टन्स काय झालं तर या ठिकाणी अनसिमेट्रिकल केलं, त्याला आपण म्हटलं हॉरिझॉन्टल ठेवलं म्हणजे हे काय तर हॉरिझॉन्टल लाईन आहे. जर व्हर्टिकल ठेवलं तर आन्सर काय तेच येणार आहे, पण या केस मध्ये आपण काय केलं तर त्याला इक्विलेटरल ट्रायंगलच्या माध्यमातून ठेवलं. काय केलं इक्विलेटरल ट्रायंगल मध्ये ठेवलं, इक्वल स्पेसिंग या ठिकाणी केलं, आपल्याला जीएमडी काय भेटला बघा तर या ठिकाणी 4 मीटर भेटला. म्हणजे याच्यावर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवता येते का, काय असेल कॉन्फिगरेशन तर जीएमडी ऑफ अनसिमेट्रिकल स्पेसिंग, मी काय म्हणतोय जीएमडी ऑफ अनसिमेट्रिकल स्पेसिंग is always greater than GMD of symmetrical spacing. सिमेट्रिकल स्पेसिंग पेक्षा अनसिमेट्रिकल स्पेसिंगचा जीएमडी हा काय असतो ऑलवेज ग्रेटर असतो. आणि हे कन्फ्युजन आणि महत्वाचं आहे आणि एक्झामला याच्याच बद्दल आपल्याला विचारलं जातं जीएमडी हा कुणाचा जास्त असेल, सिमेट्रिकल स्पेसिंगचा की अनसिमेट्रिकल स्पेसिंगचा. तर जीएमडी हा अनसिमेट्रिकल स्पेसिंगचा काय असतो जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू द सिमेट्रिकल स्पेसिंग. ही गोष्ट आपल्याला याच्याबद्दल लक्षात ठेवायची आहे. आता जीएमडी बद्दल कॅल्क्युलेशन केलं जर याच केसमध्ये आपल्याला सिम्पली जर या ठिकाणी रेडियस दिली असते फॉर एक्झाम्पल रेडियस असेल आर इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल असेल आर इज इक्वल टू किती तर 4 सेंटीमीटर असेल, किती 4 सेंटीमीटर असेल. जर आपण जीएमआर काढू शकतो का जीएमआर येस करू शकतो. आता जीएमआर काय असेल याचा तर आर डॅश इंटू काय असेल तर 4 असेल, हा झाला याचा जीएमआर. पण जर हा या फेजचा आपण विचार केला तर या फेजचा जीएमआर काय असेल तर सिम्पली आर डॅश इंटू इथला डिस्टन्स दे आणि इथला डिस्टन्स दे, पॉवर किती येईल तिसरी पॉवर येईल म्हणजे क्यूब रूट मध्ये होईल आर डॅश इंटू इथला 4 आणि इथला 4 येईल तिसऱ्या रूट मध्ये, हा झाला याचा काय तर जीएमआर झाला. होल सिस्टमचा जर आपण विचार केला तर होल सिस्टमचा जीएमआर इज इक्वल टू कोणत्याही एका इंडिव्हिज्युअल कंडक्टरचा काय असेल तर जीएमआर असेल. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. याच्याबद्दल आपण काय करूया एमसीक्यू पाहूया. फाइंड द जीएमडी अँड जीएमआर ऑफ द फॉलोइंग सिस्टम. आता फॉलोइंग सिस्टम आपल्याला काय करायचं जीएमआर आणि जीएमडी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ठिकाणी बघा सिमेट्रिकल स्पेसिंग दिलेला आहे, इक्वेटर ट्रायंगल आहे,
त्याच्यामध्ये जो काही आर आहे तो आर कितीला 3 सेंटीमीटर दिला, म्हणजे रेडियस किती आहे तर 3 सेंटीमीटर आहे आणि डिस्टन्स किती आहे स्पेसिंग 4 मीटर आहे. किती 4 मीटर आहे. आता एकाने याच्यामधला जो काही रेडियस किती तर 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे याचे 3 आहे, याची 3 आहे आणि याची 3 आहे, म्हणजे प्रत्येकाची साईज कशा आहे सेम आहे. सेप कसा आहे ठिकाणी सेम आहे. जर साईज आणि सेप सेम असेल तर याचा जीएमआर म्हणजेच काय असेल तर होल सिस्टमचं काय असेल तर जीएमआर असेल. देअरफॉर जीएमआर इज इक्वल टू तिसरं रूट घेतलं जीएमआर ऑफ ए इंटू जीएमआर ऑफ बी इंटू जीएमआर ऑफ सी. आता जीएमआर ऑफ ए हे काय याच्या बरोबर होईल, कारण काय तर ऑल 3 कंडक्टर कसे तर आयडेंटिकल आहेत. आता याचा जीएमआर ऑफ ए काय असेल तर सिम्पली जीएमआर ऑफ ए इज इक्वल टू सिम्पली काय असेल तर आर डॅश. काय असेल सिम्पली या ठिकाणी आर डॅश असेल, म्हणजे हा काय ठिकाणी सिम्पली आर डॅश झाला विच इज इक्वल टू 0.7788 इंटू या ठिकाणचा आर असेल जो त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर असेल. हा झाला ठिकाणचा जीएमआर झाला. काय झाला या ठिकाणचा जीएमआर झाला. या ठिकाणचं काय तर फेज ए आहे, या ठिकाणी काय तर फेज बी आहे, या ठिकाणचं काय तर फेज सी आहे. या ठिकाणी हा बंडल कंट्रोल नाही आहे. या 3 फेजेसचे काय तर सिस्टीम आहेत. याला आपण बंडल कंट्रोल नाही असं कन्सिडर करायचं आहे. हा बंडल कंडक्टर नाही. त्यानंतर जीएमडी काय असेल बघा, जीएमडी म्हणजे काय तर म्युच्युअल डिस्टन्स. जीएमडी ऑफ ए इंटू बी. आता ए आणि बी चं काय तर काय डी ए बी असेल, या दोघांमध्ये डिस्टन्स डी आहे, म्हणजे जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू याचं डिस्टन्स डी याचं डिस्टन्स डी काय असेल ते तर अंडर रूट ऑफ डी इंटू डी सिम्पली काय असेल डी असेल, म्हणजे किती डी किती तर 4 आहे, म्हणजे जीएमडी ऑफ सिस्टम इज इक्वल टू 3 इंटू पॉवर किती तिसरे आहे रूट ऑफ 3 इंटू डीएबी इंटू डीबीसी इंटू डीसीए म्हणजे इक्वल टू 444 म्हणजे काय असेल सिम्पली 4 मीटर हा काढला त्यांचा. तर जीएमडी झाला आपण सिमेट्रिकल केस मध्ये पाहिला. आता सेकंड नंबरच्या केस मध्ये बघा हॉरिझॉन्टल आहे तर इथला डिस्टन्स किती तर डी आहे, इथला किती तर डी आहे, डी किती आहे त्यांचा 4 मीटर आहे, 4 मीटर आणि या दोघांमध्ये किती झालं बघा तर या दोघांच्या मधलं सिम्पली झालं किती तर 4 आणि 4 हे 4 मीटर आणि हे 4 मीटर झालं किती तर 8 मीटर झालं. किती झालं तर 8 मीटर हे झालं या दोघांच्या मधलं. देअरफॉर या ठिकाणी आर डॅश काय असेल तर सेम असेल. आर डॅश हा डिपेंड आहे कोणावरती तर सेफ आणि साईज वरती, तो डिस्टन्स वरती डिपेंड आहे का तर नाही. देअरफॉर आर डॅश याही केस मध्ये काय असेल तर सेम असेल, इथला जो काय असेल तोच. आता जीएमडी काय आहे तर जीएमडी हे स्पेसिंगचं डिस्टन्स आहे, एकमेकांमधलं डिस्टन्स आहे. देअरफॉर डीएबी डीबीसी आणि डीसीए म्हणजे 4 इंटू 4 इंटू 8 करा, तिसरा रूट घ्या विच इक्वल टू होईल 5.04 जो काय आपण सॉल्व्ह केला. ऑब्झर्वेशन काय आलं जीएमडी ऑफ अनसिमेट्रिकल स्पेसिंग इज अ मोर कम्पेअर्ड टू द इक्वलंट सिमेट्रिकल स्पेसिंग, म्हणजे सिमेट्रिकल स्पेसिंग पेक्षा अनसिमेट्रिकलचा जीएमडी काय आला जास्त आला आणि हेच ऑब्झर्वेशन आणि महत्वाचं आहे. हा स्टुडंट आपल्याला इथं या केसमध्ये लक्षात ठेवायचा आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं मला या ठिकाणी वाटतंय. आता सिम्पली या ठिकाणी सगळ्यांचं डिस्टन्स काय सर सेम आहे, म्हणजे काय आपल्याला अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन त्याबद्दल करता येईल. आपण फाइंड द जीएमडी अँड सेल्फ जीएमडी ऑफ द फॉलोइंग बंडल कंट्रोल. आता वर्ड आलाय कोणता बंडल कंट्रोल आलाय, कोणता बंडल कंडक्टर सिस्टीम इन विच R1 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे याची रेडियस किती तर 2 सेंटीमीटर आहे आणि S इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. S म्हणजे काय तर हे स्पेसिंग आहे अँड ऑल द 3 फेजेस आर आयडेंटिकल टू द इच अदर आणि तिन्ही फेजेस म्हणजे फेज ए फेज बी अँड फेज सी सगळ्या कशात एकमेकांचे आयडेंटिकल आहेत आणि यांच्यामधलं स्पेसिंग किती आहे बघा तर 6 सेंटीमीटर आहे. या फेज मधलं 6 सेंटीमीटर आहे, इथलं 6 या फेज मधलं या फेज मधलं किती होईल तर 12 सेंटीमीटर 12 मीटर होईल. किती 12 मीटर या ठिकाणी होईल. आता विचारलं काय तर आपल्याला फर्स्टली सेल्फ जीएमडी विचारलं काय तर सेल्फ जीएमडी. देअरफॉर सेल्फ जीएमडी इज इक्वल टू काय होईल बघा सेल्फ जीएमडी ऑफ ए म्हणजे काय असतो तर एकांचा जीएमआर असतो. आता सेल्फ जीएमडी ऑफ ए जर आपण विचार केला तर सेल्फ जीएमडी म्हणजे जीएमआर हा एका फेज साठी कॅल्क्युलेट केला जातो, म्हणजे जीएमआर इज कॅल्क्युलेटेड फॉर ईच फेज सेपरेटली. हा वर्ड आपण पाहिलेला होता, म्हणजे प्रत्येक फेजसाठी जीएमआर हा सेपरेट कॅल्क्युलेट केला जातो. आता इथे गोष्ट वेगळी आहे की प्रत्येक फेजेस कशा आहेत तर आयडेंटिकल आहेत, म्हणजे प्रत्येक कंट्रोल कसं तर आयडेंटिकल असल्याच्या कारणामुळे जीएमडी ऑफ ए सेल्फ जीएमडी ऑफ ए विच इक्वल टू सेल्फ जीएमडी ऑफ बी होईल आणि विच इक्वल टू सेल्फ जीएमडी ऑफ सी होईल, म्हणजे सगळ्यांचे सेल्फ जीएमडी काय तर सेम आहे. देअरफॉर काय होईल याचं स्वतः सोबतचं काय असेल तर एखादे रूट घेऊया आपण. आता याचं काय असेल तर एक आर डॅश असेल इंटू इथलं डिस्टन्स किती तर एस. आता याचं झालं कुणाचं याचं, आता याचं काय असेल A2 चा तर याचं अगेन काय असेल तर आर डॅश असेल इंटू याचं A2 चं A1 डिस्टन्स तर एकाने सिम्पली एस. हा झाला 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 डिस्टन्स झाले का हो झाले. आता ही टर्म आणि ही टर्म काय तर सेम आहे, म्हणजे काय होते का रिपीट होण्याचा प्रयत्न करते, म्हणजे विच इज इक्वल टू काय होईल तर
फोर्थ रूट ऑफ काय असेल तर आर डॅश चा स्क्वेअर इंटू एच चा स्क्वेअर असेल. आता याचा काय करा स्क्वेअर रूट बाहेर घेण्याचा प्रयत्न करा. व्हिच इज इक्वल टू सिम्पली 2 अंडर रूट ऑफ आर डॅश इंटू काय असेल तर सिम्पली ऍड करेन एस असेल. काय असेल आर डॅश इंटू एस असेल. आता आर डॅश व्हिच इज इक्वल टू काय असेल तर 2 रूट ऑफ आर डॅश म्हणजे काय तर 0.7788 टाइम्स ऑफ. आता ऍक्युरेट किती यायची तर रेडियस आहे 2 सेंटीमीटर. किती आहे तर 2 सेंटीमीटर म्हणजे 2 इंटू 10 काय करा -2 करा मीटर मध्ये झाले. इंटू एस किती आहे ठिकाण सर एस आहे व्हिच इक्वल टू 20 सेंटीमीटर. किती आहे तर 20 सेंटीमीटर म्हणजे याला सेंटीमीटर ठेवलेलं आहे का कॅल्क्युलेशन कशामध्ये केलं आहे याच्यामध्ये सेंटीमीटर मध्ये केलेलं आहे. देअरफॉर या ठिकाणी या रेडियसला आपण काय करा सेंटीमीटर मध्ये ठेवा म्हणजे 2 इंटू सिम्पली काय करा डिस्टन्स करा. किती आहे डिस्टन्सचा स्पेसिंग किती आहे ठिकाणचं तर 20 आहे. किती आहे तर 20 आहे. सिम्प्लिफिकेशन करा व्हिच इज इक्वल टू आन्सर आपल्याला किती येईल तर व्हिच इज इक्वल टू सिम्पली 0.7788 इंटू 2 करा इंटू 20 करा व्हिच इज इक्वल टू 5.58 सेंटीमीटर हा काय आपल्याकडे तर सेल्फ जेमलेला कोणाचा तर या ठिकाणी ए या फेज आला. आता ए फेज बी फेज आणि सी फेज सर्व फेज काय त्या ठिकाणी आयडेंटिकल आहेत. जर फेजेस या ठिकाणी आयडेंटिकल असतील तर सर्वांचे सेल्फ जेमले काय येतील तर सेम येतील. का कारण सेल्फ जेमले हा डिपेंड आहे फक्त साईज आणि शेप वरती तो डिस्टन्स वरती काही डिपेंड नाही आहे. म्हणजे सेल्फ जेमले ऑफ ए इज इक्वल टू सेल्फ जीएमडी ऑफ बी इज इक्वल टू त्याच्याबरोबर काय असेल तर बी च्या बरोबर असेल व्हिच इज इक्वल टू सी च्या बरोबर असेल आणि व्हिच इज इक्वल टू सेल्फ जीएमडी ऑफ सिस्टीमच्या बरोबर असेल. कोणाबरोबर तर सिस्टीमच्या बरोबर असेल. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जर सेल्फ जेमला किती आपल्याकडे तर आर डॅश इंटू एस आला तर इट्स आर डॅश इंटू एस रूट दुसरा रूट या ठिकाणी घ्यावं लागेल रूट मध्ये. आता जीएमडी या ठिकाणी काय असेल तर जीएमडी इज नथिंग बट द म्युच्युअल डिस्टन्स आहे. देअरफॉर जीएमडी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू काय करायचं सिम्पली जीएमडी ऑफ ए जीएमडी ऑफ बी आणि जीएमडी ऑफ सी आपण काय करूया सिम्प्लिफाय सेपरेटली काय करायचं का सेपरेटली काय करायचं नाही असे काही ट्रिक यूज करायची. कोणते असेल तर क्यूबिट घ्यायचा सिम्पली किती डिस्टन्स आहे तर 3 आहेत म्हणजे फर्स्टच याच्यासोबत किती 6 आहे. आता याच्यासोबत किती आहे तर 6 आहे इंटू याच्यासोबत किती आहे 12 असं काय करा क्यूबिट घ्या आन्सर आपल्याला किती 7.56 किती 7.56 म्हणजे सिम्प्लिफाय करायचा या ठिकाणी शॉर्ट ट्रिक वापरायचे. जर आपण याचा सेपरेट जीएमडी कॅल्क्युलेट केला याचा सेपरेट जीएमडी कॅल्क्युलेट केला तर आपल्याला आन्सर काय येणार तेच येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण कॅल्क्युलेट करून पाहूया आन्सर आपल्याला तेच येते का 7.56 येते का त्याच्याबरोबर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे या दोघांमधलं 6 आहे का यस 6 आहे म्हणजे जीएमडी ऑफ ए चा आपण विचार केला. मी काय म्हणतोय जीएमडी ऑफ ए इज इक्वल टू काय असेल म्युच्युअल डिस्टन्स कोणामधलं ए आणि बी मधलं किती तर 6 ए आणि सी मधलं किती तर 12. जीएमडी ऑफ बी चा आपण विचार केला बी कुठे सेंटरला आहे म्हणजे काय असेल तर 6 इंटू 6 म्हणजे ए चा बी चा ए पासूनचा आणि बी चा सी पासून किती 6 आणि 6 व्हिच इज इक्वल टू काय रूट मध्ये 36 होईल व्हिच इज इक्वल टू सिम्पली या ठिकाणी 6 होईल रूट मध्ये होईल किती तर 72 होईल किती 72 होईल. त्यानंतर जीएमडी ऑफ सी इज इक्वल टू काय होईल तर अंडर रूट ऑफ याचा काय सेम असेल 72 होईल. आता जीएमडी ऑफ द सिस्टम इज इक्वल टू किती होईल सिस्टमचा जीएमडी ऑफ ए इंटू जीएमडी ऑफ बी इंटू जीएमडी ऑफ सिम्पली काय होईल तर सी होईल. किती संख्या 3 आहेत म्हणून तिसरा रूट आपण घेतला. देअरफॉर व्हिच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ या ठिकाणी होईल काय होईल तर याचा किती आहे तर सिम्पली या ठिकाणी अंडर रूट ऑफ 6 इंटू 12 इंटू अंडर रूट ऑफ 6 इंटू 12 इंटू अंडर रूट ऑफ काय हा झाला राहिला काय तर अंडर रूट ऑफ 6 इंटू काय राहिला तर सिम्पली 6 राहिला व्हिच इज इक्वल टू हिचं काय तर तिसरं रूट आहे व्हिच इज इक्वल टू थर्ड रूट ऑफ. आता या ठिकाणी हे आणि हे क्वांटिटी कशा तर सेम आहेत म्हणजे या रूटनं जर आपण या रूटला मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न केला कोणाला याला आणि याला जर आपण मल्टिप्लाय केला तर सिम्पली किती होईल तर 6 इंटू 12 होईल किती 6 इंटू 1 आणि 12 होईल इंटू या ठिकाणी रूट घेण्याचा प्रयत्न केला सिम्पली किती येईल तर 6 येईल किती येईल 6 येईल कारण हे रूट मध्ये हे काय येईल तर बाहेर येईल म्हणजे 36 रूट घ्या 6 येईल सिम्पली म्हणजे याने याला मल्टिप्लाय केला तर हे स्क्वेअर रूट एकाने जाऊन निघून जाईल सिम्पली 6 इंटू 12 होईल आणि या ठिकाणी 6 राहिलं व्हिच इज इक्वल टू काय होईल तर क्यूब रूट ऑफ साई किती होईल तर 36 होईल किती होईल साई 36 होईल 36 इंटू काय करा 12 करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच ऍक्च्युअली थर्ड रूट ऑफ आपल्याला थर्ड रूट ऑफ 36 इंटू जर आपण 12 केलं तर आपल्याकडे आन्सर येईल. ते कॅल्क्युलेट करायचं आहे आन्सर किती आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया. व्हिच इज इक्वल टू 7.559 दॅट इज इक्वल टू 7.56 आपल्याकडे आन्सर येत आहे. आपल्या या ठिकाणी किती आलं होतं तर आपल्या या ठिकाणी
7.56 आलं होतं. कशामध्ये आलं होतं तर मीटरमध्ये आलं होतं. सो ऑप्शन कोणता असेल बघा, ऑप्शन नंबर आपण जो काय आपण सॉल्व्ह केला तो काय तर याच्या बरोबर आहे, म्हणजे 7.56 मीटरमध्ये. आपण म्हणजे याही मेथडने जाऊ शकतो, आपण दोन्ही मेथडने काढू शकतो. दोन्ही मेथडने आपलं आन्सर काय येतं तर सेम येतं. या गोष्टी त्याच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत जीएमडी बद्दल. अगेन जीएमडीचा आपण विचार करतो कुठं तर कॅल्क्युलेशन ऑफ द बोट इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. कुठं आपण विचार करतो तर इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन. पण जो काही जीएमआर आहे त्या जीएमआरचा उपयोग आपण फक्त आणि फक्त इंडक्टन्सच्या कॅल्क्युलेशन करतो, त्याचा उपयोग आपण कॅपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशन करत नाही. त्या केसमध्ये आपण ऍक्च्युअली डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. इन केस ऑफ द कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन इंडक्टन्सच्या केसमध्ये आपण काय करतो तर इफेक्टिव्ह डेस और जीएमआर आपण काय करतो घेण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टी आपण काय लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर बघा, येईल क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलेंट म्युच्युअल जीएमडी ऑफ द कंडक्टर अरेंजमेंट D12, D23 आणि D33 बनलेला आहे. आता म्युच्युअल जीएमडी म्हणजे काय, म्युच्युअल म्हणजे काय तर ऍक्च्युअली दोघांमधलं स्पेसिंग असतं. म्युच्युअल म्हणजे काय तर एकमेकांमधलं स्पेसिंग आहे. 1 आहे, 2 आहे, 1, 2 आणि 3 आहे. आता हा जीएमडी आपला काय करायचा कॅल्क्युलेट करायचा. आता जीएमडी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू काय होईल बघा, जीएमडी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू किती कंडक्टर आहेत तर विच इज इक्वल टू 3 आहेत. देअरफॉर तिसरं रूट घ्या. आता याच्या सोबत किती डिस्टन्स आहे तर D12 आहे. किती D12 इंटू याच्या सोबत किती आहे तर D13 आहे. D13 आता राहिलं कोणासोबत तर हे राहिलं 2 आणि 3 मधलं कितलं तर D23 राहिलं. सो या ठिकाणी सर्व ठिकाणी काय करा आपल्याकडे ह्याच्या व्हॅल्यू ठेवा. D12 किती आहे तर 2.5 मीटर आहे. किती आहे 2.5 मीटर आहे. इंटू D31 किती आहे ठिकाणचं तर D31 आहे 2 मीटर आहे. इंटू या ठिकाणी राहिलं D3 किती 4.5 आहे. काय करा 4.5 आणि सर्वांचं सिम्प्लिफिकेशन करा. आन्सर आपल्याकडे येऊन जाईल. किती येतं आन्सर तर 2.82 मीटर. किती येत आहे 2.82 मीटर. हे काय झालं का नाही तर जीएमडी ऑफ द सिस्टम झाला. काय झाला तर जीएमडी ऑफ द सिस्टम झाला. या ठिकाणी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता इथं सर्वांचे काय होते एकमेकांसोबत वेगळे होते, म्हणजे काय तर अनसिमेट्रिकल स्पेसिंग आहे. सिमेट्रिकल स्पेसिंग असतं तर त्या केसमध्ये आपण एकाचा विचार करून काय केलं असतं सगळ्यांना रिलेट केलं असतं, पण आपल्याला काय करायला लागेल सेपरेट कॅल्क्युलेट करायला लागेल. गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं. ओके, अशा पद्धतीने आपण जो काही जीएमआर आहे आणि जो काही जीएमडी आहे ह्याच्याबद्दल काय केलं डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला. याच्याबद्दल एक्झामला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला त्याच्याबद्दल आपण डिस्कस केला. याचा उपयोग आपण जनरली इंडक्टन्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण कसा करतो, त्याचबरोबर कॅपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये कसा करतो ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.